नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अंकिता आपलं सुभाष अकॅडमी म्हणजेच आधीची डेक्कन IAS अकॅडमीमध्ये आपलं स्वागत करते। सो आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 2024च्या प्रिलिम्सच्या PYQचे पहिले 25 प्रश्न डिस्कस केले होते। सो आता आपण पुढच्या प्रश्नांकडे वळूया, पण त्याआधी मला काही डिस्क्लेमर्स द्यायचे आहेत की जेव्हा पण तुम्ही डिस्कशनला बसताय तुमचे ब्लँक पेपर म्हणजे 2024चा एक ब्लँक पेपर तुम्ही प्रिंट आउट करून आणा आणि त्याच्यानंतर आपण जसं जसं डिस्कस करत आहे तुम्हीही हा व्हिडिओ प्रत्येक ठिकाणी जिथे तुम्हाला वाटतंय तिथे पॉज करून पहिले विचार करून मग आन्सर बघा। बिकॉज आन्सर कळवणे किंवा तुम्हाला त्या ऑप्शन्सबद्दल माहिती देणे हा आपल्या व्हिडिओचा उद्देश नाही आहे। व्हिडिओचा उद्देश हा आहे की तुमची प्रिलिम्सबद्दलची भीती जी आहे ती कमी झाली पाहिजे, म्हणजे गेलीच पाहिजे। त्यासाठीच पहिल्या व्हिडिओमध्ये मी प्रूफ सकट तुम्हाला दाखवलं की इतक्या छोट्या छोट्या आणि सिंपल आपल्या नेहमीच्या बुक्समधून क्वेश्चन्स तिथे आले आहेत। सो तुम्हाला आताही असंच करायचं आहे की तुम्हाला तुमचे क्वेश्चन पेपर घेऊन बसायचं आहे आणि त्याच्यानुसार ते क्वेश्चन किती इझी आहे, तुम्हाला त्यातले इझी कुठले वाटले, कुठले टफ वाटत आहेत तुमच्या दृष्टीने। मी जर एखादा म्हणाल की नाही हा तर खूपच कॉमन सेन्सिकल क्वेश्चन आहे, पण तो मे बी तुम्हाला असं वाटत असेल नाही हा मला तर थोडासा टफ साईडला वाटतो आहे, किंवा एखाद्याची एक्सपर्टी दुसऱ्या एखाद्या सब्जेक्टमध्ये असेल तर त्याला वाटेल की हा माझ्यासाठी जरा इझी क्वेश्चन आहे, हा माझ्यासाठी जरा टफ क्वेश्चन आहे। सो त्यामुळे तुम्ही एखाद्या क्वेश्चनला पण मी म्हटलं हा इझी आहे, तुम्हाला कदाचित तो टफ वाटला। सो डोंट फील की अरे मला मॅमनी इझी सांगितलं मला तर टफ वाटतोय मग आता माझं कसं। बिकॉज या व्हिडिओचा मूळ उद्देशच हा आहे की तुम्हाला प्रिलिम्समध्ये जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी सोर्सेस वापरून जास्तीत जास्त आउटपुट कसं काढता येईल आणि तुमचा मेंटल बॅलन्स आपल्याला कसा ठीक ठेवता येईल। कारण काय आहे की आपण जसं जसं क्वेश्चन्स थ्रू जात जाऊ तुम्हाला हळूहळू कळेल की हे खूप इझी क्वेश्चन आहे। इट्स जस्ट की त्या 2 तासाच्या एका पिरियडमध्ये ते डील करताना माझं लक्ष कुठे जातं आहे, खूप टफ क्वेश्चन्सवर माझं मन अडकून आहे की खूप इझी क्वेश्चन्सला मी खूप जास्त ओव्हर कॉन्फिडंट म्हणून काही मारत आहे किंवा काही त्याचा आन्सर मारत आहे किंवा मारते आहे। सो या दृष्टीने आपल्याला आता पुढे जायचं आहे। म्हणून मी हे जे डिस्क्लेमर दिलं आहे तर अजिबात भीती बाळगू नका। मी जो क्वेश्चन इझी म्हटला त्याला तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही तुमच्या क्वेश्चन पेपरवर मार्क करा, हा इझी आहे हा असा आहे, किंवा मी जो पॅटर्न सांगते त्याच पॅटर्नने तुम्ही विचार केला पाहिजे असे नाही। तुम्हाला दुसरा एखादा पॅटर्न जर का लक्षात आला की नाही हा मॅमने हे सांगितलं आणि त्याच्या व्यतिरिक्त मला अजून एक पॅटर्न इथे लक्षात येतो आहे, सो तुम्ही तो तुमच्या पेपरवर लगेच मार्क करून ठेवा। कारण जेव्हा हे मार्किंग एकदा कंप्लीट होईल त्याच्यानंतर या डिस्कशनचा एक पुढचा टप्पा आपण घेऊ शकतो, म्हणजे त्या सगळ्या क्वेश्चनचं सेग्रिगेशन करून कुठल्या टाईपचे क्वेश्चन कसे आहेत हे सगळं आपल्याला थीम वाईज आणि पॅटर्न वाईज आपल्याला क्वेश्चन्स जेव्हा आपण एकत्र करू तेव्हा तो अख्खा प्रिलिम्सचा पेपर किती इझी पद्धतीने आपण डील करू शकतो त्या 2 तासात हे आपल्याला मिळवता येईल। त्यामुळे आता आपण पुढच्या नेक्स्ट क्वेश्चन्सकडे वळूयात। सो 26वा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट डिस्क्रिप्शन ऑफ 100 मिलियन फार्मर्स। आता हे सगळे 4 ऑप्शन यांनी दिलेले आहेत। मी 4 ऑप्शन आता वाचणार नाही, पण प्रत्येक ऑप्शनमध्ये त्यांनी ब्रॉडर लेवल घेतला आहे का नॅरो लेवल घेतला आहे याच्याकडे आपण बघूया। हा काय याच्यात ते काय म्हणतात की हा प्लॅटफॉर्म आहे फॉर ॲक्सेलरेटिंग द ट्रान्झिशन टुवर्ड्स फूड अँड वॉटर सिस्टम दॅट आर नेट झिरो, म्हणजे कार्बनच्या अँगलनी नेट झिरो, नेचर पॉझिटिव्ह अँड दॅट एम्स टू इन्क्रीज द फार्मर रेझिलियन्स। म्हणजे हा एन्व्हायरमेंटल ब्रॉडर कॉजमध्ये यांनी हा ऑप्शन दिलेला आहे। आता ऑप्शन बी, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून निवांतपणे हे 3ही ऑप्शन वाचा, तेव्हा तुम्हाला कळेल की इथे त्यांनी काय म्हटलं आहे, नेटवर्क ऑफ इंडिव्हिज्युअल्स अँड फार्मिंग ऑर्गनायझेशन इंटरेस्टेड इन सपोर्टिंग अँड स्ट्रेंथनिंग द डेव्हलपमेंट ऑफ द ऑर्गॅनिक ॲनिमल हजबंड्री। सो ऑर्गॅनिक ॲनिमल हजबंड्री हा इथे एक छोटासा कॉस्ट त्यांनी घेतलेला आहे। इथे काय म्हटलं आहे, डिजिटल प्लॅटफॉर्म फुल्ली इंटिग्रेटेड विथ सर्व्हिस प्रोव्हायडर्स अँड बिल्ट ऑन ब्लॉकचेन दॅट लेट्स बायर्स अँड सेलर्स अँड थर्ड पार्टी स्ट्रेट फर्टिलायझर क्विकली अँड सिक्युअरली। सो इथे पण यांनी एक खूप मोठा ते प्लॅटफॉर्म बनवत आहेत, पण त्या प्लॅटफॉर्मवर सगळ्यांना आणतात, पण त्या प्लॅटफॉर्मवर ते विकत काय आहेत, म्हणजे फर्टिलायझरचं त्यांना ट्रेडिंग करायचं आहे। चौथ्या ह्याच्यात त्यांनी काय दिलेलं आहे, ॲक्सेस टू ग्लोबल ओपन मार्केट्स टू सेल द प्रॉडक्ट्स। सो एक मिनिट, टू सेल द प्रॉडक्ट्स। सो आता आपण एका जनरल व्ह्यूनी या क्वेश्चनकडे बघूया की फार्मर्स ऑर्गनायझेशन्स आहेत,
फार्मर ऑर्गनायझेशन कुठेतरी आपल्याला असं खूप स्ट्रॉंग दिसलं आहे का की नॅशनल लेवलला एक बॉडी आहे, इंटरनॅशनल लेवलला एक बॉडी आहे आणि तिथे काहीतरी चर्चा होत आहेत. गव्हर्नमेंटचा किती सपोर्ट आहे, म्हणजे FPO बनवा किंवा फार्मर्सला स्ट्रेंथन करण्यासाठी गव्हर्नमेंट इतक्या स्कीम का आणत आहे? बिकॉज तिथे गरज आहे काम करायची. जर का हे ऑलरेडी तिथे असेल, जर का हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म तिथे आहे, 100 मिलियन फार्मर्सचा ऑलरेडी एक बनलेली ऑर्गनायझेशन आहे आणि त्याच्यावर मार्केटिंग वगैरे हे सगळं करत आहे, तर एवढी मोठी न्यूज आपल्याला कळलीच असती आणि तेवढे फार्मर आपल्याला अपलिफ्टेड किंवा एम्पॉवर्ड दिसले असते. तसं दिसतंय का? त्यांना एम्पॉवर करण्यासाठी, त्यांची स्थिती सुधारण्यासाठी गव्हर्नमेंट खूप जास्त काम करत आहे. सो डेफिनेटली हे एवढ्या नॅरो लेवलला हे नाही आहे. आता हा जो आपण पाहिला, हा एन्व्हायरमेंटल कॉजला हे असण्याची जास्त शक्यता आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर ए आहे. कारण हा जो इनिशिएटिव्ह होता हा करंट अफेअर्समध्ये त्यावेळेस न्यूजमध्ये नव्हता. कुठल्याही जनरल सोर्समध्ये आपल्याला हा पटकन मिळेल असा नाही. सो असे जे क्वेश्चन आहे यांच्याशी आपल्याला ऑन टाईम पेपरमध्ये शांत डोकं ठेवूनच डील करायचं आहे. आता पुढच्या क्वेश्चनकडे बघू. कन्सिडर द फॉलोइंग: बॅटरी स्टोरेज, बायोमास जनरेटर्स, फ्युएल सेल्स, रूफटॉप सोलर फोटोवोल्टाइक्स युनिट्स. हाऊ मेनी ऑफ द अबाव आर कन्सिडर्ड डिस्ट्रीब्युटेड एनर्जी रिसोर्सेस? सो ह्याच्यामध्ये परत त्यांनी ओनली 1 ओनली 2 वाला दिलेला आहे. आता डिस्ट्रीब्युटेड एनर्जी रिसोर्सेस पटकन एका बेसिक सोर्समधला हा क्वेश्चन नाही आहे की बाबा तिथे दिलेला आहे डिस्ट्रीब्युटेड काय आणि कॉन्सन्ट्रेटेड काय, असं काही नाही आहे. सो तिथे आपल्याला या क्वेश्चन पेपरमध्ये चालू असताना आपल्याला खूप मायन्युटली शांतपणे प्रत्येक वर्डवर आपल्याला फोकस करून विचार करायचा आहे. डिस्ट्रीब्युटेड म्हणजे पसरलेले, एनर्जीचे, रिसोर्सेस म्हणजे काय, ह्या डिस्ट्रीब्युटेड जे गोष्टी आहेत त्याच्यामधून आपल्याला एनर्जी जनरेट करता येते किंवा एनर्जी मिळते, रिसोर्सेस आहेत. सो आता प्रत्येक ऑप्शनवर एकदा शांतपणे विचार करायचा. बॅटरी स्टोरेज खूप मोठ्या प्रमाणावर पण बॅटरीज असतात, छोटे छोटे आपल्याकडे सेल्स असतात ते पण बॅटरीज असतात. बायोमॅस जनरेटरचं जनरली आपण पाहिलं की खेड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांनी प्रोजेक्ट सुरू केले की घराघरातून जो वेस्ट घ्यायचा आणि त्याच्यातून बायोमॅस जनरेटर्स करायचे आणि त्याच्यातून गॅस किंवा अशा वेगवेगळ्या काही गोष्टी ज्या आपल्याला एनर्जीचे सोर्सेस प्रोव्हाइड करतील त्या द्यायच्या. फ्युएल सेल्स पण हा PYQ मध्ये पण आधी हा क्वेश्चन PYQ मध्ये पण फ्युएल सेल्स आधी विचारले आहेत. सो फ्युएल सेल्स बद्दल आपल्याला माहिती असणं अपेक्षितच आहे. आणि तसंही हे काय, जरी आपल्याला नाही माहिती आहे की फ्युएल सेल्स आहेत ना, सेल्स आहेत, सो इथे खूप मोठ्या प्रमाणावर काहीतरी एकाच ठिकाणाहून सोर्सेस नाही, हा डिस्ट्रीब्युटेड असण्याचे चान्सेस आहेत. रूफटॉप सोलर व्होल्टाईक युनिट्स, रूफटॉप म्हणजे एकाच रूफवर नाही, अशा मल्टिपल किंवा सोलर पार्क्स वगैरे असं नाही म्हणलं. पार्क वगैरे जर का म्हणलं असं एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड आहे, पण रूफटॉप म्हणजे प्रत्येकाचे आपले रूफ आहेत ते सगळे डिस्ट्रीब्युटेड आहेत, त्याच्यावर डिस्ट्रीब्युटेड आपण रूफटॉप सोलर फोटोवोल्टाईक युनिट्स लावू शकतो. सो हे सगळे डिस्ट्रीब्युटेड एनर्जी रिसोर्सेस आहे, म्हणून याचा आन्सर ऑल 4 आहे. सो असे जरी आपल्या डिरेक्टली सोर्समधून क्वेश्चन्स नाही आले तरी आपल्याला बेसिक नॉर्मल शांतपणे विचार करून असे क्वेश्चन्स सोडवता येतात. पुढचं आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग शोज अ युनिक रिलेशनशिप विथ अन इन्सेक्ट दॅट हॅज को इव्हॉल्व्ड विथ इट अँड that is the only insect that can pollinate this tree. सो आता हा क्वेश्चन ॲनिमल बिहेवियर किंवा पॅटर्न्स जे आहेत एन्व्हायरमेंटमध्ये ते आधी नॅशनल पार्क्स, वाईल्ड लाईफ सँच्युरीज विचारायचे. आता ते ॲनिमल बिहेवियर आणि काही युनिक क्वालिटीज असतात ॲनिमलच्या किंवा फ्लोरा अँड फॉनाच्या, त्याच्याबद्दल ते विचारत आहेत. सो इथे आन्सर याचा फिग आहे डेफिनेटली. का? कारण की एक फिग वास्प असतो, तो एकच म्हणजे इन्सेक्ट आहे की जो फिगला पॉलिनेट करू शकतो. सो मला याचा आन्सर कसा आला की एक छोटी रील होती ज्याच्यामध्ये त्यांनी दिलं होतं की इफ यू आर इटिंग अ फिग यू आर नॉट व्हेजिटेरियन. कारण की हा जो वास्प आहे ना, सो हा बरेचदा त्या फिगमध्येच मरतो. सो त्यामुळे जेव्हा आपण फिग खातो, म्हणजे फिग म्हणजे अंजीर जेव्हा आपण खातो, सो त्यामुळे देर आर हाय चान्सेस की आपल्या पोटात कुठल्या ना कुठल्या प्रकारे तो ॲनिमल जातो आहे, तो इन्सेक्ट जातो आहे. सो मला त्या एका छोट्यावरून हे आठवलं की अच्छा, त्या छोट्या एका रीलवरनं आठवलं की अच्छा हे असं आहे. कदाचित तुम्हाला नसेल आठवत,
पण आत्ताच्याच 2024च्या पेपरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 18मध्ये वास्प ह्या स्पीसीजबद्दल पाहिलं होतं, म्हणजे पॅरासिटॉइड्स. सो आपण हा तर या सेम पेपरमध्ये रिपीट झाला आहे, पण वास्प किंवा असे बाकीचे पण जे इन्सेक्ट्स किंवा जे पण ॲनिमल्स आहेत त्यांचे जर का आपण स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स जस्ट सर्च केले असते गुगलवर, जस्ट एक वास्प टाकलं किंवा वास्प स्पेशालिटीज असं काही टाकलं तर पहिल्या 4-5 गोष्टींमध्ये आपल्याला कदाचित हे आलं असतं किंवा नसतं आलं. जर का नाहीच येत आहे तर असे क्वेश्चन उगाच त्याच्यामध्ये लॉजिक लावून सॉल्व्ह करायला जायचं नाही, इगोवर हे क्वेश्चन्स घ्यायचे नाही आणि हे सोडून पुढे जायचं. पण हे खूप इझी आणि लो हँगिंग फ्रूट्स आहेत. सो असे बरेचसे छोटे छोटे यूट्यूबवर चॅनल्ससुद्धा आहे की ते ॲनिमलच्या स्पेसिफिक बिहेवियरबद्दल छोटे छोटे रील्स टाकले आहेत. हे जसे मिळाले तसे मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकून देईन. सो ते छोटे छोटे रील्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या ॲनिमल्सचे बिहेवियर आणि स्पेशालिटीज कळत जातील. सो त्यामधलं हे आहे. आता आपलं पुढचं काम काय आहे की महुआ, सँडलवूड, सिल्क कॉटन ह्याच्याबद्दलची काही माहिती असेल ती आपल्याला लगेच एका छोट्या नोट, म्हणजे आपले जे PYQचे आपण नोट्स बनवतो आहोत त्या PYQच्या नोट्समध्ये आपण लगेच याच्याबद्दल माहिती काढून ठेवणं अपेक्षित आहे. 2-2, 3-3, 4-4 वाक्यात. फार लांब काही आपल्याला पारायण लिहायचे नाही आहेत, पण ह्या 2-2, 3-3, 4-4 वाक्यात याची जरी माहिती आली आणि याच्यावरच त्यांनी पुढे क्वेश्चन विचारला तर आपल्याला आन्सर येईल. किंवा एक ते उलटा करून, आता इथे त्यांनी इन्सेक्ट टाकलं, वास्प, म्हणजे जेव्हा आता ते पेअरिंग देत आहेत, सो वास्प फिग किंवा असं काहीतरी ते एक क्वेश्चन बनवून देतील. सो आपल्याला एलिमिनेशन नाही किंवा कुठल्या ना कुठल्या प्रकारे ॲटलिस्ट त्या ऑप्शनमधला एक ऑप्शन तरी माहीत असेल की फिग आणि वास्प यांचं म्युच्युअलिझम चालू आहे. अशा प्रकारे पुढचा क्वेश्चन, कन्सिडर द फॉलोइंग: बटरफ्लाईज, फिश, फ्रॉग्स. हाऊ मेनी ऑफ द अबाव हॅव पॉयझनस स्पीसीज अमंग देम? ओनली 1, ओनली 2, ऑल 3, नन. सो आता आपण एक क्वेश्चन नंबर 18मध्ये पॅरासिटॉइड्स पाहिलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी 5 ऑप्शन दिले होते आणि तिथे पॅरासिटॉइड्समध्ये ओनली 3 असा ऑप्शन होता, ऑल ऑफ द अबाव असं आन्सर नव्हतं. जनरली असा ट्रेंड चालू असतो की जेव्हा असे असतात की हाऊ मेनी ऑफ द अबाव हॅव पॉयझनस स्पीसीज अमॉंग देम. सो इथे त्यांनी पॉयझनस स्पीसीज विचारलं आहे, तिथे त्यांनी काय विचारलं होतं? पॅरासिटॉइड्स विचारलं होतं. सो पॅरासिटॉइड ही एक खूप स्पेसिफिक टर्म होती, त्याला आपण जनरलाइज नाही करू शकत. पण पॉयझनस स्पीसीज जनरली असतातच. जसं फ्रॉगमध्ये डार्क फ्रॉगबद्दल आपण वाचलं असेल की ते काही पर्टिक्युलर आदिवासी लोक त्या फ्रॉगच्या विषमध्ये बाण मारून शिकार करायचे. डार्ट फ्रॉग आहे. फिशमध्ये पण बरेचसे असतातच. बटरफ्लाईज हे खूप व्हेरी जनरलिस्टिक, आणि हे जे स्पीसीज आहे ही खूप ब्रॉडर स्पीसीज आहे. म्हणजे बटरफ्लाईजमध्ये लाखो हजारो कितीतरी म्हणजे सब कॅटेगरीज आहे. फिशमध्ये, फ्रॉग्समध्ये, सो याच्यामध्ये पण कितीतरी सब कॅटेगरीज आहे आणि त्यात पण पॉयझन असणे. तर त्याचं किती लेवलला पॉयझन आहे, खूप जास्त प्रमाणात आहे, कमी जास्त प्रमाणात आहे, असं काहीही त्यांनी बोललेलं नाही आहे. त्याच्यामुळे इट्स अ व्हेरी जनरलिस्टिक आन्सर, ऑल ऑफ द अबाव. सो आता आपल्याला एक पॅटर्न कळला की काही ठिकाणी त्यांनी ऑल ऑफ द अबाव दिलेला आहे आणि लोकांचा हा भ्रम तोडायला की अशा क्वेश्चनमध्ये ऑल ऑफ द अबाव आन्सर्स असतात, त्यासाठी त्यांनी पॅरासिटॉइडवाला क्वेश्चन टाकला आहे. म्हणजे ह्या क्वेश्चनपर्यंत येईपर्यंत माणूस बिचकून जाईल की अच्छा इथे पण ऑल ऑफ द अबाव असेल का नाही. सो ह्या ट्रॅप्सपासून आपल्याला वाचून राहायचं आहे क्वेश्चन पेपर चालू असताना. ते कसं होईल जर का आतापासून आपण हळूहळू या गोष्टींवर चर्निंग करत राहिलो, आपण बघत राहिलो की अच्छा इथे असं आहे, तिथे तसं होतं. असं करत करत हळूहळू आपली ती एक माइंडसेट फिक्स होत जाईल. सो याच्यासाठी तुम्ही एकदा एक डिस्कशन ऐकलं आणि बस आपलं डिस्कशन झालं, आपलं काम झालं, हे नाही. ॲक्टिव्ह माइंड इन्व्हॉल्वमेंट, तुमची ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट त्याच्यात अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे PYQवर सारखं चर्निंग करत राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कन्सिडर द फॉलोइंग: cashew, papaya, red sandals. How many of the above trees are actually native to India? Native to India. That is actually native to India. So native to India, native to particular country किंवा endemic to particular region असे बरेचसे क्वेश्चन्स UPSC विचारत असतात. त्यामुळे जेव्हा पण आपण एखादं करंट अफेअर्सचा सोर्स वाचतोय, काही वाचतोय, त्याच्यामध्ये नेटिव्ह आलं, एंडेमिझम आलं किंवा ही स्पीसीज इथे एंडेमिक आहे, तर त्या गोष्टी आपल्याला म्हणजे पटकन आपण तिथे हायलाईट करून ती गोष्ट लगेच डोक्यात ठेवायला हवी की अच्छा ही इथल्या एरियाला आहे.
सो त्यामुळे असे क्वेश्चन्स डील करायला आपल्याला अतिशय सोपं जातं. कॅशू, पपाया, रेड सँडर्स. आता रेड सँडर्स म्हणजे रक्तचंदन हे खूप न्यूजमध्ये होतं, 2-3 वर्ष झाले. एक तर पुष्पा मूवीपासून ते प्रचंड न्यूजमध्ये होतं. त्यामुळे रेड सँडर्समध्ये प्रत्येक करंट अफेअर्सच्या सोर्समध्ये यांनी दिलंच होतं. सो हे इंडियामध्ये कुठे मिळतं, काय मिळतं, त्याचं काय सिग्निफिकन्स आहे, त्याचं स्टेटस काय, एंडेंजर्ड आहे, क्रिटिकली एंडेंजर्ड आहे, काय आहे, हे सगळं न्यूजमध्ये होतं. त्याच्यामुळे हा नेटिव्ह टू इंडिया हे माहिती असणं अपेक्षितच होतं. कॅशू आपण आता हा जरी एन्व्हायरमेंटचा क्वेश्चन असता, हिस्ट्रीमध्ये आपण ऐकलं की पोर्तुगीजांनी तो इंडियामध्ये इंट्रोड्यूस केला आहे. हा ऑलरेडी इंडियामध्ये नव्हता, त्याच्यामुळे हा ऑप्शन कट झाला. त्याच्यामुळे ऑल 3 गेलं. आता उरलं ओनली 1 आणि नन पण गेलं. आता उरलं ओनली 1 ओनली 2. यामध्ये पपाया आणि रेड सँडर इज कम्प्लिटली आपल्याला माहीतच आहे की बाबा हे आहेच, त्यामुळे ते आहेच. त्याच्यानंतर पपायावर कदाचित डाऊट येऊ शकतो. सो मला इथे जनरली असं सांगायचं आहे की जेव्हा पण आपण असे फ्रूट्स वगैरे किंवा हे पण काही बघतो तेव्हा एक नॉर्मल तुम्ही असं ठेवा की अच्छा हे इंडियामध्ये आहे का नव्हते, हा एक नॉर्मल. किंवा आपण बाजारात पण जातो, जसं की आता पुढे एक क्वेश्चन येईल कॅलिफोर्नियन ॲपल्सचा की आपण इंडियामधून अमेरिकेमधून घेतो की नाही. सो आपण जनरली बाजारात जातो तेव्हा त्याच्यावर टॅग्स लावले असतात, जसे न्यूझीलंडचे किवीज असतात किंवा वॉटेवर. ह्या सगळ्या गोष्टी आपण नॉर्मली जनरल अस्पेक्टनी जरी बघितल्या तरी पण आपल्याला कळेल की खूप आपण शांतपणे विचार केला तर पपाया असं नाही वाटत की नेटिव्ह टू इंडिया आहे. पण तरीही मी असं म्हणते की एखाद्याला जरी वाटलं, त्यांनी म्हणजे गेस घेतला की ओनली 2, तरी इट्स ओके. याचा आन्सर ओनली 1 हे आहे, कारण फक्त रेड सँडर्स हा नेटिव्ह टू इंडिया आहे. पण पपाया आणि हे दोन्ही वाटले तरीही ओके. पण आता याच्या पुढे जरी पेपरमध्ये तुम्ही हे चुकवलं असेल इट्स ओके, पण याच्या पुढे आपलं काम काय आहे की पपायाचं नेटिव्ह काय आहे, कॅशू काय आहे, ह्याच्यावर एक दोन ओळी जरी तुम्ही सर्च करून ठेवल्या किंवा त्याचे स्पेसिफिक काय आहे याच्यावर 1-2 ओळी जरी सर्च करून ठेवल्या तर आपल्याला पुढचे क्वेश्चन्स डील करायला सोपं जाईल. कॅशूबद्दल काही स्पेसिफिक गोष्ट असेल ते ती विचारतील, पपायाबद्दल काय असेल ते विचारतील. सो या गोष्टी आपल्याला कायम लक्षात ठेवायचं. म्हणून मी हे वारंवार रिपीट करते की आपल्याला फक्त क्वेश्चन्सच नाही पण ऑप्शन्स जे आले त्याच्यावरही थोडीशी माहिती घेऊन ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आता पुढचा क्वेश्चन बघू. With reference to radioisotope thermoelectric generators (RTGs), consider the following statements. RTGs are miniature fission reactors. RTGs are used for powering the onboard system of spacecrafts. RTGs can use plutonium-238, which is a byproduct of weapons development. आता इथे ऑप्शन बघा. ऑप्शन कसे आले आहेत 1, 2, 2 and 3, 1 and 3, 1, 2, 3. सो हा जो क्वेश्चन आहे RTGs बद्दलचा, RTGs हा एनिवे करंट अफेअर्सच्या सोर्सेसमध्ये होताच, त्यामुळे हा क्वेश्चन येणं एक्सपेक्टेडच. म्हणजे तिथे याला असं काही नाही की लॉजिक लावू शकतो. हा प्युअरली नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे. याच्यावर नॉलेज असेल तर तुम्ही सोडवा, अदरवाईज नाही आठवत आहे, नाही येत आहे तर नका नाही सोडू. बट तरी पण याच्यामध्ये मी आन्सर सांगते. RTGs आर मिनिचर फिशन रिएक्टर्स. सो दीज आर डेफिनेटली नॉट फिशन रिएक्टर्स. 1 आपण एलिमिनेट केला, आपल्याकडे आन्सर आलं 2 and 3. सो अशा पद्धतीने आपल्याला जे नॉलेज बेसिसवर क्वेश्चन आहे ते नॉलेज बेसिसनेच सोडवायचं आहे, तिथे लॉजिक लावायला जायचं नाही. परत स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आलाय. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. स्टेटमेंट 1, जायंट स्टार्स लिव्ह मच लॉंगर दॅन ड्वार्फ स्टार्स. स्टेटमेंट 2, compared to the dwarf stars, giant stars have a greater rate of nuclear reaction. Which one of the following is correct in respect of the above statements? सो यांनी आता इथे काय केलं, जायंट स्टार म्हणलंय की ते खूप जास्त लॉंगर पिरियडसाठी असतात ड्वार्फ स्टारपेक्षा. हा नॉलेज बेसिसचा क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे लॉजिक इथे लावायचं नाही. पण या क्वेश्चनमध्ये शिकण्यासारखं काय आहे, यांनी इथे एक मच शॉर्टरपेक्षा मच लॉंगर असं लिहिलेलं आहे. आपण क्वेश्चन नंबर 4 मध्ये पाहिलं होतं, जेव्हा की जॉग्रफीचा एक क्वेश्चन होता ज्याच्यामध्ये गल्फ स्ट्रीमला त्यांनी हॉटला कोल्ड, कोल्डला हॉट असं रिप्लेस करतात. इथे पण त्यांनी लॉंगरला शॉर्टर, शॉर्टरला लॉंगर हे फ्लिपिंग केलेलं आहे. सो हा एक UPSCचा पॅटर्न आहे. प्रत्येक वर्डमध्ये ते करतील असं नाही.
पण जिथे कंपॅरेटरी आहे किंवा प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये हे चेंज करतात. सो हा एक अत्यंत महत्त्वाचा पॅटर्न आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे. कारण काय, जायंट स्टार काय असतात की ते शॉर्टर पिरियडसाठी राहतात ड्वार्फ स्टार्सपेक्षा. का? कारण की त्यांचा इतका रेट ऑफ रिॲक्शन जास्त असतो की ते लवकर डाय आउट होऊन जातात. त्यामुळे हा स्टेटमेंट 1 रॉंग आहे, स्टेटमेंट 2 राईट आहे. सो हे आल्यानंतर आपलं डायरेक्ट एक कट होतं, डी ऑप्शनपर्यंत आपण पोहोचतो. पण हा नॉलेज बेस्ड आहे, पण हा पॅटर्न महत्त्वाचा आहे याच्यातला की ते कुठले वर्ड्स फ्लिप करतायत ते एकदा आपल्याला कळलं की ज्यावेळेला नेक्स्ट टाइम जेव्हा आपण असा क्वेश्चन बघू आपल्याला माइंडमध्ये लगेच अलर्ट होईल की अच्छा हे इथे चेंज करू शकतात. कधी कधी काय होतं की एखादी गोष्ट आपल्याला म्हणजे काय म्हणतात, एखादी कन्सेप्ट असो किंवा एखादी फॅक्टसुद्धा कधी कधी डाऊटफुल वाटू शकते. त्यावेळेला हा पॅटर्न जर का आपल्याला माहिती असेल तर आपल्याला बरोबर उत्तरापर्यंत जायला मदत होते की नाही, हे जर का मला डाऊट येतोय तर इथे त्यांनी काहीतरी घोळ केलेला असू शकतो. हे असे पॉइंट्स आपण पकडले तर आपल्याला राईट आन्सरपर्यंत जायला नक्कीच मदत मिळेल. आता पुढचं बघू. Which one of the following is synthesized in human body that dilates blood vessels and increases blood flow? सो हा प्युअरली नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे. थोडासा टफर साईडला जाणारा क्वेश्चन होता कारण अतिशय फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. बट तरीही आपण एलिमिनेशननी तर पोचू शकतो की जसं नायट्रोजन डायऑक्साईड आपण एन्व्हायरमेंटमध्ये पॉल्युटंट खूपदा ऐकतो. त्याच्यामध्ये नायट्रोजन डायऑक्साईड हा पॉल्युटंट आपण खूपदा ऐकलेला आहे. त्याच्यामुळे हा बॉडीमध्ये जर का पॉल्युटंट तो बाहेरच आहे, तो बॉडीमध्ये जनरेट होण्याची शक्यता फार कमी. त्यानंतर नायट्रस ऑक्साईड लाफिंग गॅसबद्दल आपण बरेचदा ऐकतो. त्यामुळे हे दोन तर नसण्याचे चान्सेस आहेतच. हा आपण नायट्रस ऑक्साईड लाफिंग गॅस जनरली याचे काही व्हिडिओज किंवा असं काही असतं की छोटे छोटे त्याचे असे डब्बी टाईप असतात आणि मग ते फोडल्यावर ते घरातले लोक हसतायत वगैरे, असे छोट्या मोठ्या रील कधीतरी आपण बघितल्याच असतील. सो याचा आन्सर जरी नायट्रिक ऑक्साईड आहे पण हे येणं अपेक्षित आहे असं नाही. नायट्रिक ऑक्साईड, नायट्रोजन पेंटॉक्साईड हे दोन आहेत पण ते येईलच असं नाही. हा जरा नॉलेज बेस्डचा क्वेश्चन आहे. त्यामुळे ऑन टाईम पेपरमध्ये आपल्याला किती आपले क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत किती नाही केले त्याच्यानंतरचा हा क्वेश्चन आहे. जर का आपल्याकडे स्पेस असेल की आपण एक एज्युकेटेड गेस घेऊ शकतो तर त्यावेळेला असे गेस घ्यायचे. अदरवाईज असे क्वेश्चन डायरेक्टली ड्रॉप केले तरीही चालणार आहेत. आता याच्या पुढे नायट्रस ऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, नायट्रोजन पेंटॉक्साईड याच्याबद्दल आणि नायट्रिक ऑक्साईडबद्दल पण आपण थोडंसं वाचून ठेवणं अपेक्षित आहे. किंवा फिरवून नायट्रिक ऑक्साईड देतील आणि त्याचं काम काय देतील, 4 वेगवेगळ्या गोष्टी देतील आणि हा क्वेश्चन जो आहे हाच ऑप्शनमध्ये एक असेल तर तो आपल्याला सिलेक्ट करता यायला पाहिजे. याचं क्वेश्चन पण पाठ पाहिजे, नायट्रिक ऑक्साईड पाठ पाहिजे, या सगळ्यांचे थोडी माहिती पाठ पाहिजे. Consider the following activities: identification of narcotics on passengers at airport or in aircraft, monitoring of precipitation, tracking the migration of animals. In how many of the above activities can the radars be used? आता इथे गिमिक आहे कॅनवर. सायन्सचे जनरली क्वेश्चन्स असा खूप ट्रेंड चालला होता की सायन्सचे जे पण क्वेश्चन आहे त्याच्यात कॅन आलं की ऑल ऑफ द अबव मारून आपण मोकळं व्हायचं. पण हा जो क्वेश्चन आहे तो पॅटर्न ब्रेक करणारा क्वेश्चन आहे. आयडेंटिफिकेशन ऑफ नार्कोटिक्स ऑन पॅसेंजर्स ॲट एअरपोर्ट ऑन एअरक्राफ्ट हा इथे ऑप्शन नाही आहे. ओनली 2 याचं आन्सर आहे. हा UPSCने फक्त पॅटर्न ब्रेक करायला दिलेलं आहे. कॅनमध्ये आपण जबरदस्तीने रडार लावून ते करूही शकू कदाचित, पण UPSCने हा जो सारखा पॅटर्न चालला होता की ज्याच्यामध्ये ऑल ऑफ द सायन्स आला की ऑल ऑफ द अबव मारा, ऑल ऑफ द अबव मारा, हा पॅटर्न तोडण्यासाठी त्यांनी हा क्वेश्चन दिलेला आहे. सो हा एक क्वेश्चन आता आपण लक्षात ठेवू. जेव्हा एकदा पूर्ण आपली म्हणजे एक 2024चा पेपर डिस्कस झाल्यानंतर जेव्हा आपण पुढचे क्वेश्चन डिस्कस करू तेव्हा कंपॅरेटिव्ह स्टडीज करून कुठल्या क्वेश्चनमध्ये ते राईट येत आहेत, कुठल्या क्वेश्चनमध्ये ते आपल्याला कॉशियस राहून ऑल ऑफ द अबव नाही मारायचं आहे, हे पण एक आपण वेगळ्या नंतर डिस्कस करूया. पण आधी आपण हा पेपर असाच जाऊया, याच्यामधून असंच जाऊया आणि इथे ऑल ऑफ द अबव. सो या क्वेश्चनमधून लर्न करण्यासारखं काय आहे की सायन्सचा क्वेश्चन आला तर ऑल ऑफ द अबव विल ऑलवेज बी द आन्सर. ही जी बनलेली धारणा आहे ही आपल्याला तोडायची. ती कुठे कशी हे आपण मल्टिपल क्वेश्चन जेव्हा सॉल्व्ह करू, मल्टिपल PYQs जेव्हा बघू त्याच्यामधून आपल्याला कळतच जाईल. कन्सिडर द फॉलोइंग एअरक्राफ्ट्स: राफेल, MiG-29, Tejas Mk1. How many of the above are considered 5th generation fighter aircraft? 5th generation fighter aircraft.
आता हा पण थोडासा काही लोकांना कदाचित येऊ शकतो, काही लोकांसाठी टफ क्वेश्चन वाटू शकतो, कारण प्रचंड फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. याच्यामधले पण त्यांनी ऑप्शन पण जरा टफ दिले आहे, ओनली वन वगैरे, एलिमिनेशनला काही जागा नाही आहे. याचा आन्सर जरी नन नसलं, या क्वेश्चनमधून शिकण्यासारखं काय आहे की राफेलबद्दल थोडीशी माहिती, मिगबद्दल कोणी बनवलेलं आहे, फ्रान्सने बनवलेलं आहे, रशियाने बनवलेलं आहे, कोणाचं आहे, इंडियाचं त्याच्याबद्दल काय स्टेक्स आहेत, तेजसबद्दल काय आहे, ह्या सगळ्यांची थोडी माहिती आपल्याला करून ठेवायची. करंट अफेअर्समध्ये पण जे काही असतील त्यांचे आता जनरेशन, आता एनिवे 2024च्या क्वेश्चन पेपरमध्ये हा जनरेशनचा क्वेश्चन आल्यामुळे आता प्रत्येक करंट अफेअर्समध्ये आपल्याला दिसणारच आहे की कुठलं एअरक्राफ्ट किंवा कुठली जी गोष्ट आहे ती कुठल्या जनरेशनची आहे, हे एनिवे प्रत्येक याच्यात येईल, त्यामुळे ते बेसिक येईलच. पण स्पेसिफिकली इथे हे ऑप्शन दिल्यामुळे याच्याबद्दल आपल्याला माहिती काढायची आहे. आणि ती इथे मी याच्यासाठी देत नाही आहे, कारण की तुम्ही ती एफर्ट जेव्हा घ्याल, जेव्हा डोक्याला तेवढी चालना द्याल, जेव्हा डोक्याला तेवढा त्रास द्याल, तेव्हा ती लॉंग टर्म मेमरीमध्ये जाईल. मी इथे सांगितलं आज तुम्ही ऐकाल, उद्या तुम्हाला लक्षात राहणार नाही, पण तुम्ही जेव्हा वाचाल, लिहाल, तेव्हा ती तुमच्या डोक्यामध्ये फिट होत जाईल. आणि जेव्हा तो क्वेश्चन येईल लगेच ती तुमच्या माइंडमधून क्वेश्चन पेपर सोडवताना लगेच ती पॉपअप होईल इन्फॉर्मेशन. म्हणून ते तुम्ही करा, हे खूप अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. इन विच ऑफ द फॉलोइंग आर हायड्रोजेल्स यूज्ड? कंट्रोल्ड ड्रग डिलिव्हरी. आता मागचा जो क्वेश्चन होता सायन्सचा, इथे यांनी कॅन रडास बी यूज दिलं होतं. हायड्रोजेल्समध्ये त्यांनी आर हायड्रोजेल्स म्हणजे आर विचारलंय. सो एकेका वर्डनी पण खूप फरक पडतो. इथे यांचं म्हणणं आहे की हायड्रोजेल सध्या कशामध्ये यूज होत आहेत. आता इथे कंपॅरेटिव्हली ऑप्शन सोपे आहेत. कंट्रोल ड्रग डिलिव्हरी इन पेशंट्स, मोबाईल एअर कंडिशनिंग सिस्टम, प्रिपरेशन ऑफ इंडस्ट्रियल ल्युब्रिकंट्स. इथे आन्सर आहे कंट्रोल ड्रग डिलिव्हरी इन पेशंट. सो हा करंट अफेअर्सचा आणि सायन्सचा क्वेश्चन आहे. सो प्रत्येकाला येईल नाही येईल याचं माहिती नाही. आणि परत त्यांनी हे ऑप्शन नाही सांगितले, म्हणजे 2 आणि 3. सो त्यावेळेसची जी टेक्नॉलॉजी होती त्यावेळेनुसार इथे ते यूज होऊ शकत नव्हतं, बिकॉज त्याच्यावर रिसर्च चालू होता. फक्त कंट्रोल ड्रग डिलिव्हरी इन पेशंट्समध्ये ते हायड्रोजेल्स यूज होत होते. सो आता ते कुठपर्यंत होत आहेत, कुठे यूज होत आहेत, हे एनिवे करंट अफेअर्स सोर्सेसमध्ये आहे. सो नेक्स्ट टाइम पण जेव्हा हायड्रोजेल बघाल, तो हा PYQ आहे, हे लक्षात ठेवून त्या गोष्टीकडे वाचायचं आहे. पुढचा, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द एक्झॉस्ट पाईप इमिशन फ्रॉम द फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेकल्स? फ्युएल सेल मागचा आपण एक क्वेश्चन पाहिला होता, त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटेड रिसोर्सेसमध्ये फ्युएल सेलबद्दल टाकलं होतं. आता त्यांनी फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेकल्स, म्हणजे 2024चा एक हा असा पेपर होता ज्याच्यामध्ये सेम कन्सेप्ट मल्टिपल टाइम्स विचारला गेलेली आहे. पॉवर्ड बाय हायड्रोजन ही कारण की हायड्रोजन सेल किंवा ह्या फ्युएल सेल या गोष्टी कॉन्स्टंटली 1-2 वर्ष झाले न्यूजमध्ये होत्या, त्यामुळे त्याची कन्सेप्ट माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं होतं. आणि याच्यामध्ये पण त्यांनी विचारलंच आहे, फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेकल्स पॉवर्ड बाय हायड्रोजन. हा पण नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे, याचं वॉटर वेपर हे आन्सर होतं. आणि नसेल येत तर ॲटलिस्ट हायड्रोजन पेरॉक्साईड वगैरे हे बेसिक सायन्स जर का 8वी 9वी 10वीचं सायन्स आपण जर का पाहिलं तर त्याच्यावरून हे ऑप्शन तरी नाही वाटत. ऑक्सिजन जर का तो इमिट करणार असेल तर म्हणजे चांगलंच आहे ना, तर झाडं कशाला, म्हणजे फ्युएल सेलच आपण केले असते, त्याच्यामुळे हे ऑप्शन नाही आहे. म्हणजे हा तर अगदीच कट करण्यासारखा ऑप्शन आहे. सो बेसिकली काय एलिमिनेट करता येईल याच्यावर पण आपल्याला बघायचं आहे, जर का आपल्याला तो डिरेक्ट आपल्या सोर्समध्ये क्वेश्चन नसेल तर. पुढचा, रिसेंटली द टर्म pumped storage hydropower is actually and appropriately discussed in the context of which one of the following? आता हे ऑप्शन जर का आपण शांतपणे वाचले तेव्हा आपल्याला कळेल. इरिगेशन ऑफ टेरेस क्रॉप फील्ड, लिफ्ट इरिगेशन ऑफ सिरियल क्रॉप्स, हे दोन्ही जे ऑप्शन आहे हे इरिगेशनशी रिलेटेड आहे. त्यानंतर लॉंग ड्युरेशन एनर्जी स्टोरेज, रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम. रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीमबद्दल हा नाही, म्हणजे पंप्ड यासाठी ना, जेव्हा आपण डिस्ट्रीब्युटेड एनर्जी रिसोर्सवाला क्वेश्चन पाहिला होता त्याच्यामध्ये पण प्रत्येक वर्डवर आपल्याला फोकस करून विचार करायचा होता की हे काय असू शकतं. पंप स्टोरेज हायड्रोपॉवर ही पण कन्सेप्ट बुक्समध्ये नव्हती किंवा करंट अफेअरमध्ये नव्हती, पण ऑन टाईम आपल्याला या गोष्टीशी डील करायचं, त्यामुळे कसं करणार, पंप्ड स्टोरेज हायड्रोपॉवर. सो पंप करून काहीतरी स्टोअर करतायत आणि त्याच्यातून हायड्रोपॉवर जनरेट होते.
सो ह्या सगळ्या गोष्टींमधून म्हणजे लिफ्ट इरिगेशन अँड सिरियल क्रॉप्स, इरिगेशन म्हणजे पंप किंवा स्टोरेजवरून आपल्याला वाटेल की लिफ्ट इरिगेशन असू शकतं, पण तिथे हायड्रोपॉवर जनरेशन होतीये का? लिफ्ट इरिगेशन करतोय त्याच्यातून हायड्रोपॉवर जनरेट होण्याचे चान्सेस नाही आहे. म्हणजे इरिगेशनसाठी ते स्पेसिफिकली यूज करतील ना, त्याच्यातून हायड्रोपॉवर जनरेशनचा आस्पेक्ट कमी आहे. पण लॉंग ड्युरेशन एनर्जी स्टोरेज, इथे पण स्टोरेज बघा वापरलेलं आहे वर्ड. इथे पण स्टोरेज आहे. याचा अर्थ हा नाही स्टोरेज दिसलं की मारून टाकायचं नाही. प्रत्येक वर्डवर आपल्याला शांतपणे विचार करायचा आहे. पंप, स्टोरेज, हायड्रोपॉवर. शांतपणे जेव्हा विचार कराल तेव्हा कळेल की हे याचा आन्सर आहे. हे दोन्ही सिमिलर काइंडचे त्यांनी दिले असले तरीही त्याचा फारसा रेलेव्हन्स हायड्रोपॉवरशी, स्टोरेजशी, पंपशी लागत नाही. जरी पंपशी इरिगेशनचा लागतो किंवा म्हणजे पंपशीच लागतो, बाकी तर हायड्रोपॉवरसाठी लागतच नाही. स्टोरेजसाठी पण लॉंग ड्युरेशन एनर्जी स्टोरेज. हायड्रोपॉवर म्हणजे एनर्जी आली ना, सो एनर्जी कुठे आहे? इथे आहे, एनर्जी स्टोरेज. त्यामुळे हे आन्सर आहे. जरी आपल्याला तिथे माहिती नसेल तरी आपण असं डील करू शकतो. पुढचा क्वेश्चन, मेम्ब्रेन बायोरिएक्टर्स आर ऑफन डिस्कस्ड इन द कंटेक्स्ट ऑफ assisted reproductive technology, drug delivery of nanotechnologies, vaccine production technologies, waste water treatment technologies. आता ह्या 3 ऑप्शन्स म्हणजे ह्या 4 ऑप्शन्समध्ये त्यांनी हे तिन्ही ऑप्शन्स जे आहेत हे मेडिकल फील्ड रिलेटेड दिले आहे. ART दिलं आहे, ड्रग डिलिव्हरी, वॅक्सिन प्रोडक्शन टेक्नॉलॉजीज. चौथा आहे वॉटर ट्रीटमेंट टेक्नॉलॉजी. अतिशय वेगळं हे ऑप्शन दिलेलं आहे. आणि मेम्ब्रेन बायोरिएक्टर्स. सो आता आपल्याला इथे शांतपणे प्रत्येक वर्डवर बघायचं आहे. मेम्ब्रेन म्हणजे काय? ऑस्मोसिस किंवा रिव्हर्स ऑस्मोसिस नावाची आपण प्रक्रिया कधीतरी पाहिली असेल. त्याच्यामध्ये एक मेम्ब्रेन ते दाखवतात की एक मेम्ब्रेन असते, इथून थोडे प्रोडक्ट्स इकडे जातात, इथून प्रोडक्ट्स तिकडे जातात. सो जनरली काय आहे की फिल्ट्रेशन टाईपच्या गोष्टी होतात मेम्ब्रेन जेव्हा आपण ठेवली. असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी, ड्रग डिलिव्हरी, नॅनो टेक्नॉलॉजीज, वॅक्सिन प्रोडक्शन टेक्नॉलॉजीज, इथे कुठेतरी एखाद्या प्रोसेसमध्ये कदाचित ते यूज होतही असतील मेम्ब्रेन्स. नॉट मेम्ब्रेन बायोरिएक्टर्स आय एम टॉकिंग अबाउट, ओनली मेम्ब्रेन्स. पण मोस्ट रेलेव्हंट काय वाटतं की फिल्ट्रेशनसाठी मेम्ब्रेन बायोरिएक्टर्स हे यूज होत असतील ना, त्यामुळे मोस्ट अप्रोप्रिएट जो ऑप्शन आहे तो चूज करायचा. की नाही मला वाटतं की इथे पण होतं, तर मला वाटतं इथे पण होतं म्हणून मी हा मारला, त्याला अर्थ नाही आहे. कारण त्याने आपले निगेटिव्हमध्ये मार्क्स जाणार आहे. खूप टर्स विचार करता यायला पाहिजे की कुठे एक्झॅक्टली ते एकदम पिनपॉईंट व्हायला पाहिजे की कुठे ते आहे. सो ही जे माइंडचा फोकस आहे की एकदम या पॉईंटला हे आन्सर येईल, हे जर का आता आपण हळूहळू या क्वेश्चन्सकडे बघत राहिलं, मल्टिपल टाइम्स बघत राहिलं, तर हे नक्की आपल्याला जमू शकण्यासारखं आहे. सो याचा आन्सर डी आहे. विथ रेफरन्स टू द इंडियन इकॉनॉमी, कोलॅटरल बॉरोइंग अँड लेंडिंग ऑब्लिगेशन्स आर द इन्स्ट्रुमेंट्स ऑफ. याचा आन्सर मनी मार्केट आहे. नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे, याच्यामध्ये काही लॉजिक काही लावता येत नाही. तर काम आहे की कोलॅटरल बॉरोइंग अँड लेंडिंग ऑब्लिगेशन्स हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती काढून ठेवणे. बाकीचे मनी मार्केटचे इन्स्ट्रुमेंट्स आहे त्याच्याबद्दल माहिती काढून ठेवणे. स्टॉक मार्केटचे क्वेश्चन्स ते आजकाल बरेचदा विचारत आहेत, त्याच्याबद्दल काय करता येईल, छोटासा एखादा व्हिडिओ आपल्याला टाकता येईल का? तसं मी टाकेल की स्टॉक मार्केटशी रिलेटेड काही गोष्टी आहेत त्या आपण काही, जसं बीटाचा त्यांनी क्वेश्चन विचारला होता किंवा अजून काही म्युच्युअल फंड्सबद्दल किंवा अजून कुठल्या गोष्टींबद्दल ते आपण टाकूया. द टोटल फर्टिलिटी रेट इन अन इकॉनॉमी इज डिफाईन्ड एज. किती बेसिक क्वेश्चन हा. कारण TFR म्हणजे जे पण मेन्स देतात त्यांना जनरली या गोष्टी याचे आकडे लक्षात ठेवावेच लागतात. त्यामुळे याची कन्सेप्ट माहिती असणं ही अत्यंत म्हणजे खूपच बेसिक गोष्ट आहे. सो याचा आन्सर डी आहे. याच्यावर फार डिस्कस करण्यासारखं नाही, कारण डिरेक्टली आपल्या बेसिक सोर्सेसमधला हा क्वेश्चन आहे. कुठल्या पण इकॉनॉमिकच्या बुकमध्ये किंवा ह्युमन जॉग्रफीच्या बुकमध्ये हा बेसिक क्वेश्चन आपल्याला, ही बेसिक डेफिनेशन आपल्याला मिळेलच. Consider the following statements. In India, non-banking financial companies can access the liquidity adjustment facility window of the Reserve Bank of India. In India, foreign institutional investor can hold the government securities (G-Secs). In India, stock exchange can offer separate trading platforms for debt. Which of the following given above is or are correct? याचा all of the above answer आहे. नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे. माहिती असेल नसेल याची म्हणजे प्रत्येकाला माहिती असायलाच हवं असं नाही, जनरली असायला हवं, बट नसेल तरी इट्स ओके. पण आता इथे हा क्वेश्चन हा कितव्या नंबरचा क्वेश्चन आहे? 42 नंबरचा क्वेश्चन आहे. आता आपण इथे यांनी 1 2 3 हे जे ऑप्शन आहे ना
यांनी सी ऑप्शनला दिलेलं आहे. ठीक आहे, जनरली काय असतं ऑल ऑफ द अबव 1 2 3 हे सगळे खाली असतात. त्यामुळे पेपर सोडवताना हा पण एक सेन्स असणं अत्यंत महत्त्वाचं आहे की कुठे ते ऑप्शन दिलेलं आहे. नाही तर 1 2 3 आपल्याला माहिती आहे आणि 1 2 3 ची डोक्याला सवय असते की डी मध्ये आहे, पण मारताना क्वेश्चन नंबर 42 1 2 3 सी हे प्रत्येक वेळेला डोक्यात घोलच पाहिजे, तेव्हा कुठे तिथे सी मारायला पाहिजे, अदरवाईज डी माराल मायनस मार्क. या क्वेश्चनला बघा, इथे 1 2 3 चा ऑप्शन त्यांनी डी मध्ये दिलेला आहे, मागच्या क्वेश्चनला सी मध्ये दिला होता. सो एवढा अलर्टनेस असणं पण अत्यंत गरजेचं आहे. क्वेश्चन बघू. इन इंडिया विच ऑफ द फॉलोइंग कॅन ट्रेड इन कॉर्पोरेट बॉन्ड्स अँड गव्हर्नमेंट सिक्युरिटीज? इन्शुरन्स कंपनी, पेन्शन फंड्स, रिटेल इन्व्हेस्टमेंट. सिलेक्ट द करेक्ट आन्सर युझिंग द कोड गिवन बिलो. याचा आन्सर 1 2 3 नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे. आणि कॉर्पोरेट बॉन्ड्स आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज याच्यामध्ये आता इन्शुरन्स कंपनीचा बेसिक वर्किंग माहिती असेल किंवा पेन्शन फंड्स किंवा रिटेल इन्व्हेस्टर्स, हे सगळे रिटेल इन्व्हेस्टर तर डेफिनेटली आहेतच. गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये काही वर्षांपूर्वी रिटेल इन्व्हेस्टर अलाउड नव्हते, पण काही वर्षांनी त्यांनी अलाउ केलं बिकॉज त्याच्यामध्ये जास्त त्याच्यामध्ये उलाढाल व्हावी अशी अपेक्षा होती, म्हणून रिटेल इन्व्हेस्टरला त्यांनी अलाउ केलं. त्यामुळे हे न्यूजमध्ये होती काही वर्षांपूर्वीची गोष्ट. इन्शुरन्स कंपनी आणि पेन्शन फंड्स. इन्शुरन्स कंपनी आणि पेन्शन फंड्स आपल्याकडनं पैसे घेतात, त्या पैशाचं ते काय करतात? नुसतं त्यांनी ठेवून दिलं सेव्हिंग बँक्समध्ये, त्यांना 7% किंवा 5% 6% जे काही व्याज मिळेल त्याच्यावर इन्शुरन्स अख्खी कंपनी चालणं पॉसिबल आहे का? नाही. सो ते कुठेतरी ह्या गोष्टी गुंतवतच आहेत ना. सो ते गुंतवत असणार आहेत. नेमके ते कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये गुंतवतील का? गव्हर्नमेंट सिक्युरिटी एक खूप सेफ इन्स्ट्रुमेंट आहे, गिल्टेज सिक्युरिटीज म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये ते डेफिनेटली गुंतवतील. कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये गुंतवू शकतात नाही शकतात याच्यावर डाऊट येऊ शकतो, त्याच्यामुळे इथे नॉलेज असणं गरजेचं आहे. हे खूप जनरलिस्टिक आहे की हे खूप सेफ इन्स्ट्रुमेंट्स आहे, याच्यामध्ये डेफिनेटली ते गुंतवतील कारण त्यांना परतावा जास्त आहे सेव्हिंग अकाउंट्सपेक्षा. त्यामुळे याचा आन्सर 1 2 3 आहे. सो असं बेसिक नॉलेज थोडंफार याच्यावर चर्निंग करायचं की हां हे करतील का, जरी तुम्हाला माहिती असेल नसेल तरी हे करतील का, हे करतील का, हे करतील का, हे सगळं जनरली एक विचार करत राहायचं हळूहळू. एक्झामच्या 5-10 दिवसांपूर्वी हा विचार करण्यापेक्षा हा आताच जर का या गोष्टीवर थॉट प्रोसेस दिली तर एक्झाम येईपर्यंत आपली थॉट प्रोसेस UPSCच्या क्वेश्चन्सला किंवा UPSCच्या माइंडसेटला अलाइन होईल. त्यामुळे आतापासूनच या गोष्टी करायच्या. कन्सिडर द फॉलोइंग: एक्सचेंज ट्रेडेड फंड्स, मोटर व्हेकल्स, करन्सी स्वॅप. विच ऑफ द फॉलोइंग इज आर कन्सिडर्ड फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स? ह्याच्यामध्ये मोटर व्हेकल्स नाही आहे, एक्सचेंज ट्रेडेड फंड्स, करन्सी स्वॅप. त्यामुळे आन्सर आहे 1 आणि 3 डी. इथे पण सी मध्ये त्यांनी 1 2 3 दिलं आहे. सो त्यांना उगाच मजा म्हणून द्यायची आहे असं नाही दिलेलं आहे. ते त्याच्या मागे थॉट प्रोसेस आहे की प्रत्येक वेळेला स्टुडंट क्वेश्चनकडे बघतोय, सो त्याची थॉट प्रोसेस ब्रेकच झाली पाहिजे. आणि नाही ब्रेक केली, तुम्ही ऑटो पायलट मोडवर गेला की डीला 1 2 3 असतं, हे असतं, ते असतं, गेले तिथे आपण चुकू. सो म्हणून आपल्याला अलर्ट राहायची गरज आहे. याचा आन्सर 1 आणि 3. या क्वेश्चनमध्ये काय करायचं आहे, फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याच्याबद्दल आता माहिती काढून ठेवा. माहिती असेल तर ठीक, नसेल तर माहिती काढून ठेवायची. With reference to the sectors of Indian economy, consider the following pairs: economic activity sectors, storage of agricultural produce, dairy farm, mineral exploration आणि weaving clothes. How many of the above pairs given above are correctly matched? हा पण खूप बेसिक क्वेश्चन आहे. NCERT मध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट 10वीची NCERT आहे, त्याच्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, ह्युमन अँड इकॉनॉमिक जॉग्रफीमध्ये अशा टाईपच्या गोष्टी असतात. याचं ओनली 2 आन्सर आहे. डेअरी फार्म प्रायमरी आहे, मिनरल एक्सप्लोरेशन टर्शरी नाही आहे. टर्शरीमध्ये काय असतात, सर्व्हिसेस असतात. स्टोरेज ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस सेकंडरीमध्ये काय, मॅन्युफॅक्चर आहे. स्टोरेजमध्ये मॅन्युफॅक्चरिंग होतं आहे का, नाही. विविंग क्लोथ्स सेकंडरी, मॅन्युफॅक्चरिंग होतं आहे, हो, त्याच्यामुळे सेकंडरी. सो ओनली 2 याचा आन्सर आहे. आता काय करायचं आहे, हे माहिती असणं तर तसं अपेक्षित आहे. नसेल माहिती, परत एकदा या कन्सेप्ट बघून घ्यायचे आहे. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, सेकंडरी. एकदा आपल्याला कळलं, त्याच्यानंतर क्वायनरी असतात, जे काही असतात, हे सगळ्या गोष्टी एकदा बघून घेतल्या की नेक्स्ट टाइम अशा टाईपचा क्वेश्चन आला की आपल्याला चिंता नाही. कन्सिडर द फॉलोइंग मटेरियल्स: ॲग्रिकल्चर रेसिड्यूज, कॉर्न ग्रेन, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट स्लज, वुड मिल वेस्ट. विच ऑफ द अबाव कॅन बी?
used at feedstock for producing sustainable aviation fuel. आता परत हा क्वेश्चन आला, कॅन बी सायंटिफिक आहे सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएलसाठी यामधल्या कुठल्या गोष्टी आपण यूज करू शकतो. इथे आता आर यूज नाही विचारलंय. आर यूज विचारलं असतं तर कदाचित आन्सर वेगळं आलं असतं. कॉर्नग्रेन कदाचित नसतं आलं, कारण की कॉर्नग्रेन एवढं म्हणजे खाण्यापिण्याच्या गोष्टींसाठी ते का त्याच्यातून एव्हिएशन फ्युएल वगैरे बनवू शकतोच. त्यामुळे त्यांनी इथे शकतो हा क्वेश्चन विचारलाय. आर असतात तर कदाचित आन्सर वेगळं येऊ शकलं असतं. सो याच्यामध्ये वूड मिल सस्टेनेबल वेनी म्हणजे वूड मिल, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट, कॉर्नग्रेन, ॲग्रिकल्चर रेसिड्यू या सगळ्यातून ऑब्व्हियसली सस्टेनेबल पद्धतीने एव्हिएशन फ्युएल बनवणं पॉसिबल आहे. कॅन फीडस्टॉक फॉर प्रोड्युसिंग, ते पण त्यांनी असं नाही म्हटलं की डिरेक्टली त्याच्यापासून बनवत आहे. त्यांनी काय विचारलं आहे क्वेश्चन बघा, खूप डीपली आणि मायन्युटली प्रत्येक वर्डकडे बघायचं आहे. विच ऑफ द अबाव कॅन बी यूज्ड ॲज फीडस्टॉक फॉर प्रोड्युसिंग सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल. फीडस्टॉक ठीक आहे, म्हणजे त्याला एक ते सपोर्टिंगमध्ये देता येते. सो हे चारही डेफिनेटली दॅट कॅन बी यूज्ड. ह्याचा आन्सर 1 2 3 4. इथे पण त्यांनी टाकलं आहे ऑल ऑफ द अबाव. इथे टाकलेलं नाही आहे ऑल ऑफ द अबाव, त्यांनी सी ऑप्शनमध्ये टाकलं आहे. सो प्रत्येक वेळेला ते 1 2 3 इकडे तिकडे याची घोळ करतायत. सो त्याच्याकडे बघत राहायचं. विथ रेफरन्स टू फिजिकल कॅपिटल इन इंडियन इकॉनॉमी कन्सिडर द फॉलोइंग पेयर्स: फार्मर्स प्लो, working capital, computer, fixed capital, yarn used by weaver, fixed capital, petrol, working capital. How many of the above pairs are correctly matched? 1 2 3 4. only 1 only 2 अशा टाईपचं त्यांनी दिलेलं आहे. सो हे क्वेश्चन हा झाला प्रायमरी सेकंडरी टर्शरी सेक्टरचा झाला. हे खूप बेसिक क्वेश्चन्स ते आता विचारायला लागले. टोटल फर्टिलिटी रेट हे खूप बेसिक पण कन्सेप्च्युअल. जनरली ते इग्नोर्ड असतात की असे क्वेश्चन UPSC नाही विचारणार, बट त्यांना इथे फोकस आणायचं आहे की हे पण बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असणं एक्सपेक्टेड आहे. त्याच्यामुळे इकॉनॉमीचे हे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती असायचं. आता असं नाही की आपण जर इकॉनॉमिक्सचं बुक वाचतोय त्याच्यामध्ये हे कन्सेप्ट नाही आहे तर मी पुन्हा सगळे NCERT क्लास 1 पासून वाचेल आणि त्याच्यात वेळ घालेल असं नाही. क्विकली आपला सोर्स जो आहे तो इतका जास्त पाठ असला पाहिजे की त्याच्यातली एखादी गोष्ट जर का मला NCERT मध्ये दिसते, सेम प्रत्येक लाईन वाचण्याची गरज नाही. एक नवीन कन्सेप्ट दिसला, फिक्स कॅपिटल, वर्किंग कॅपिटल मला दिसला, ती कन्सेप्ट माझ्या बुकमध्ये मला दिसत नाही आहे, चला ती वाचून घेऊ. सो असं आपल्याला सेग्रिगेशन करता आलं पाहिजे. ही कन्सेप्ट ऑलरेडी आहे तर ती परत वाचायची गरज नाही आहे, फक्त एवढीच आपण वाचून पुढे जाता यायला पाहिजे. सो याच्यामध्ये काय फार्मर्स प्लाउज, वर्किंग कॅपिटल म्हणजे काय की जे वर्किंगमध्ये असतं आणि ते डिमिनिश होत जातं विथ टाईम. फार्मर्स फ्लो वर्किंग आहे पण ते फार्मर्स फ्लो आपण यूज करतो पण ते डिमिनिश होतं का नाही. सो इट्स अ फिक्स्ड कॅपिटल, त्याच्यामुळे हा गेला. कम्प्युटर वापरतो, डिमिनिश होत आहे नाही, फिक्स्ड कॅपिटल. यार्न यूज्ड बाय वीवर, यार्नमध्ये ते डिमिनिश होत चालले त्याच्यामुळे ते फिक्स्ड कॅपिटल नाही. पेट्रोल वर्किंग कॅपिटल, पेट्रोल यूज करतोय जळत आहे त्याच्यामुळे ते कमी होत जात आहे. सो याचा आन्सर ओनली 2. 48. विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स और फ्रेजेस इज मोस्ट अप्रोप्रिएटली या वर्डकडे लक्ष द्यायचं आहे. यूज टू डिनोट अँड interoperable network of 3D virtual worlds that can be accessed simultaneously by millions of users who can exert property rights over a virtual item. आता याच्यामध्ये मोस्ट अप्रोप्रिएटली हा ऑप्शन आहे. 3D virtual world हा एक कीवर्ड आहे आणि कॅन बी ॲक्सेस सायमल्टेनियसली बाय मिलियन्स ऑफ युजर्स हू कॅन एक्झर्ट प्रॉपर्टी राईट्स ओव्हर व्हर्च्युअल आयटम्स. सो ही पण खूप न्यूजमध्ये गोष्ट होती. याच्यामधले बाकीच्या ठिकाणी पण काही गोष्टी याच्यातल्या लागू होतील, पण इथे काय विचारलं आहे मोस्ट अप्रोप्रिएट. 3D व्हर्च्युअल वर्ल्ड, ॲक्सेस सायमल्टेनियसली, प्रॉपर्टी राईट्स, या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? मेटावर्समध्ये. सो मेटावर्स हे आता आन्सर असेल तर याच्याबद्दलची माहिती काढून ठेवणे. बिग डेटा ॲनालिटिक्स, क्रिप्टोग्राफी काय, व्हर्च्युअल मॅट्रिक्स काय. व्हर्च्युअल मॅट्रिक्स, बिग डेटा ॲनालिटिक्स आणि क्रिप्टोग्राफी हे जनरली माहिती असतात. व्हर्च्युअल मॅट्रिक्स काय आहे याबद्दल माहिती काढून ती आपल्या नोट्समध्ये लगेच ॲड करायची. विथ रेफरन्स टू द रूल और रूल्स इम्पोज्ड बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया while treating foreign banks, consider the following statement. There is no minimum capital requirement for wholly owned banking subsidiaries in India. For wholly owned banking subsidiaries in India, at least 50% of the board members should be Indian nationals. So
हा खूप एक डीप टाईपचा क्वेश्चन जरी असला तरी पण म्हणजे या स्टेटमेंटला वाचून थोडासा विचार करून पहा की कितीही काही असलं तरी मिनिमम कॅपिटलच्या रिक्वायरमेंटच्या गव्हर्नमेंट ओपन करू देईल का? नॉर्मल बघा, म्हणजे कुठली पण स्मॉल फायनान्स बँक झालं, कुठली पण बँक ओपन करायची झाली तर प्रत्येकाला मिनिमम रिक्वायरमेंट आहेतच. पण मग फॉरेन सबसिडरी म्हणजे फॉरेनच्या ज्या बँक्स आहेत त्यांच्या होली ओन जरी असल्या तर ते गव्हर्नमेंट देणार आहे का? नाही. म्हणजे आपण बघूनच याला कळायला पाहिजे की हे नाही होऊ शकत. फॉर होली ओन बँकिंग सबसिडरीज इन इंडिया ॲटलीस्ट 50% ऑफ द बोर्ड मेंबर्स शुड बी इंडियन नॅशनल्स. आता इथे त्यांनी इंडियन रेसिडेंटचं कन्सेप्ट दिलेलं आहे. ह्याच्याबद्दल तुम्ही डीपमध्ये जेव्हा वाचाल किंवा गुगल सर्च कराल तुम्हाला मिळेलच की त्याच्यात त्यांनी जी कंडिशन दिली आहे. सो एवढी बारीक डीपमधली इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं ही एक्सपेक्टेड नाही आहे. याचा आन्सर नीदर आहे. नीदर 1 नॉर 2. सो हे माहिती असेल किंवा नसेल ह्याच्याबद्दल फार टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. पण ह्या पद्धती म्हणजे हा जो आहे ना हा पहिला ऑप्शन तरी हा निगेट करताच यायला पाहिजे. हा एवढी डीप माहिती आपल्याला असेल नसेल याच्याबद्दल शाश्वती नाही, पण ॲटलिस्ट हा ऑप्शन तरी आपल्याला निगेट करताच यायला पाहिजे. सो ओनली वन, बोथ 1 and 2 हे कट करून इथे तरी आपण पोहोचायलाच पाहिजे. त्याच्यानंतर आपण कसं सॉल्व करतो हे आपल्या नॉलेजवर डिपेंड करेल, पण हे 2 ऑप्शन आपल्याला डिलीट करताच यायला पाहिजे. 50th question. With reference to corporate social responsibility rules in India, consider the following statements. CSR rules specify that expenditures that benefit the company directly or its employees will not be considered as CSR activities. CSR rules do not specify minimum spending on CSR activities. Which of the statement given above is or are correct? आता पहिलं आपण सेंटेन्स वाचू की रूल्स स्पेसिफाय दॅट एक्सपेंडिचर दॅट बेनिफिट कंपनी directly or its employees will not be considered as a CSR activities. आता ह्या सिनारिओवर थोडासा विचार करा. काही वर्षांपूर्वी एक न्यूज आली होती. एक पर्टिक्युलर कंपनी होती, त्यांनी काय केलं, CSR ॲक्टिव्हिटीच्या नावाखाली गरीब लोकांना 25-25 हजारचे त्यांच्याच कंपनीचे तिकीट्स दिले स्टेडियममध्ये बसण्याचे आणि ती CSR ॲक्टिव्हिटी दाखवली. सो ह्याच्यामध्ये कंपनीने ॲक्टिव्हली काय खर्च केला, म्हणजे काय त्यांनी केलं आहे, आपल्याच कंपनीचे तिकीट जे की त्यांनी जे असतील 10 रुपयाचे, 15 रुपयाचे, 25 रुपयाचे, वी डोंट नो, त्यांनी ते 25,000चा खर्च दाखवून त्यांच्या ह्याच्यामध्ये CSR ॲक्टिव्हिटी दाखवली. सो ही बऱ्यापैकी न्यूजमध्ये होती ही गोष्ट. चला, एखाद्याला ही न्यूज माहिती नाही आहे, पण म्हणजे CSR रूल्स इंडियाने आणले कशासाठी की कंपनीनी सोसायटीला बेनिफिट दिला पाहिजे. आणि जर का कंपनी स्वतःलाच बेनिफिट देत बसली तर डेफिनेटली ते चालणार आहे का? नाही चालणार. आणि गव्हर्नमेंट त्याला सपोर्ट करणार का? नाही करणार. सो डेफिनेटली गव्हर्नमेंट विल स्पेसिफाय की तुम्ही जी CSR ॲक्टिव्हिटी करत आहे ती सोसायटीसाठी झाली पाहिजे. त्याचं नावच आहे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, नॉट कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी. तसं असतं तर कॉर्पोरेटला तुम्ही बेनिफिट द्या, पण इथे काय सोसायटीसाठी त्याचं बेनिफिट झालं पाहिजे हे एक्सपेक्टेड आहे. त्याच्यामुळे डेफिनेटली हे म्हणजे हे राईटच असणार आहे. CSR रूल स्पेसिफाय करतात की एक्सपेंडिचर जे आहे ते कंपनीला किंवा कंपनीच्या बाहेरच्या लोकांना, कंपनीच्या इंटरनल लोकांना त्याचा फायदा नव्हता, सोसायटीला त्याचा फायदा झाला पाहिजे, तर दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज CSR ॲक्टिव्हिटीज. सेकंड वाला ऑप्शन बघूया. द CSR रूल्स डू नॉट स्पेसिफाय मिनिमम स्पेंडिंग ऑन द ॲक्टिव्हिटीज. इथे ते म्हणतायत की तुम्ही म्हणजे तुम्हाला फायदा झाला नाही पाहिजे, बाकीच्यांसाठी फायदा झाला पाहिजे. आणि इथे त्यांनी स्पेसिफिकेशनच नाही दिलं. एखादी कंपनी असेल 1000 करोडचा टर्नओव्हर असेल, 100 रुपये खर्च करून करेल आणि म्हणेल की मी CSR ॲक्टिव्हिटी करतो. बरोबर आहे का? आणि जिथे इंडियामध्ये गव्हर्नमेंटला रूल काढावे लागतात की तुम्ही बाबा CSR ॲक्टिव्हिटी करा, त्याच्यामध्ये ते स्पेसिफाय करणार नाहीत की बाबा इतकी अमाऊंट तुम्ही काढा. डेफिनेटली ते करतील. त्यामुळे जरी किती अमाऊंट आहे, काय अमाऊंट आहे हे माहिती नसेल तरीही ॲटलिस्ट एक बेसिक जनरल आयडिया, आपण जनरल स्टडीजचा पेपर आहे, जनरल अँगलनी जर का बघता आपल्याला हे कळेल की हे आन्सर बरोबर आहे, हा स्टेटमेंट बरोबर आहे, हा स्टेटमेंट चूक आहे, कारण की गव्हर्नमेंट डेफिनेटली विल स्पेसिफाय. म्हणून याचा आन्सर ए आहे. आता आपण पुढचं क्वेश्चन बघू. सो पुढचं क्वेश्चन बघू. क्वेश्चन 51. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. स्टेटमेंट 1. If the United States of America (USA) were to default on its debt,
holders of US Treasury bonds will not be able to exercise their claims to receive payments. The USA government debt is not backed by any hard assets but only by the faith of the government. So म्हणजे जेव्हा 2024मध्ये त्याच्या काही दिवस आधीच, काही महिने आधी पेट्रो डॉलर ॲग्रीमेंट बरंच चर्चेमध्ये होतं. त्याच्याशी रिलेटेड किंवा एनिवे US च्या बॉन्ड मार्केटबद्दल किंवा USच्या रेट कट्स किंवा रेट वाढवण्याबद्दल जनरली UPSCमध्ये क्वेश्चन्स असतात. त्यामुळे ही एक महत्त्वाची कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे. सो ही बरेच जणांना त्यावेळेला सरप्राईज होती की हे माहिती नव्हतं. हे माहिती असणं अपेक्षित आहे, बट नसेल तरी इट्स ओके. जर का नसेल तरी पण तिथे हा क्वेश्चन डील करणं जर का कठीण झालं तर आपण ड्रॉप करू शकतो. पण आपण नॉर्मली जर का याच्याकडे बघितलं की बाबा हे सपोज माहिती आहे की इफ द USA वर टू डिफॉल्ट ऑन इट्स डेट, होल्डर्स ऑफ US Treasury bonds will not be able to exercise their claims to receive the payment. का? because USA government debt is not backed by any hard asset but only by the faith of the government. हो, कारण त्यांनी काही त्याच्यासाठी गोल्ड वगैरे काही तेवढं ठेवलं नाही जेवढं त्यांनी डॉलर काढल्यात. सो त्याच्यामुळे जर का ही फॅक्ट माहिती असेल तर हो, हे डेफिनेटली ते नाही करणार. सो बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर राईट अँड स्टेटमेंट 2 एक्सप्लेन स्टेटमेंट 1. सो ही त्यावेळेला माहिती नसेल, आतापर्यंत जरी नसेल माहिती तरी या कन्सेप्टवर थोडंसं एकदा बघा. पेट्रो डॉलर ॲग्रीमेंट ह्याच्याबद्दल थोडंसं बघा. ह्या गोष्टी माहिती असायला हव्यात. पुढचं, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन रिस्पेक्ट ऑफ डिजिटल रुपी. इट इज अ सॉव्हरेन करन्सी इश्यूड बाय the RBI in alignment with its monetary policy. It appears as a liability on the RBI's balance sheet. It is insured against the inflation by its very design. It is freely convertible against commercial bank money and cash. ठीक आहे, हे चारही आपण वाचले. याच्यानंतर आता पहिला, इट इज इश्यूड बाय RBI. डिजिटल रुपी म्हटलंय. इंडियामध्ये एनिवे पैशाचा व्यवहार RBI शिवाय कोणाला, म्हणजे पैसे छापणं किंवा हे RBI शिवाय कोणाला अलाउड नाही आहे. हा कन्सेप्ट एनिवे नॉलेज बेस्ड आहे, पण तरी पण नसेल माहिती किंवा काय, पण याच्यामध्ये लॉजिक लावायचं नाही आहे की नसेल माहिती तर चला लॉजिक लावू असं असेल. पण मी एक्सप्लेन करते. इट इज सॉव्हरेन करन्सी इश्यूड बाय RBI ऑफ इंडिया. येस, डेफिनेटली. इट अपियर्स ॲज अ लायबिलिटी ऑन RBI's बॅलन्स शीट. आता हे काही प्रत्येक जरी नॉलेज जरी असेल तरी प्रत्येक करंट अफेअर्समध्ये कव्हर केलं असेल नसेल याची शाश्वती नाही, पण तरी नॉर्मल जो रुपया असतो किंवा एक कुठला पण असतो, मैं धारक को इतने रुपये अदा करता हूँ म्हणजे काय की त्यांना आपल्याला देणं आहे, म्हणजे RBI कडून आपल्याला देणं आहे. म्हणजे काय, RBIची ती काय असेल, ॲसेट असेल का लायबिलिटी असेल? RBI साठी ती लायबिलिटी आहे, कारण RBI ला आपल्याला तेवढे पैसे देणं अपेक्षित आहे जेवढे त्या नोटवर किंवा त्या शिक्क्यावर लिहिलेले आहेत. इट इज इन्शुअर्ड अगेन्स्ट इन्फ्लेशन बाय इट्स व्हेरी डिझाईन. नाही, इट इज नॉट इन्शुअर्ड अगेन्स्ट. ते जर का नॉर्मल रुपीसारखं आहे, फक्त डिजिटल फॉर्ममध्ये आहे, ते इन्शुअर्ड नाही आहे बाय इट्स व्हेरी डिझाईन. इट इज फ्रीली कन्वर्टेबल अगेन्स्ट कमर्शियल बँक मनी अँड कॅश. येस, डेफिनेटली ट्रू. 1, 2, थर्ड इज रॉंग. थर्ड गेलं, त्याच्यामुळे आन्सर 1 to 4. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन, with reference to ancient India, Gautam Buddha was generally known by which of the following epithets? नयापुत्ता, शाक्यमुनी, तथागता. सिलेक्ट द करेक्ट आन्सर युझिंग द कोड गिवन बिलो. याच्यामध्ये काही लॉजिक वगैरे, आणि एन्शियंट मेडिवलमध्ये तर म्हणजे लावायचंच नाही, जबरदस्तीने येत नसताना कुठलेही मार्क किंवा कुठलीही टोलेबाजी करायची नाही. आन्सर येत असेल ठीक, नसेल येत तर सोडून द्यायचं तिथल्या तिथे, पण उगाच टोलेबाजी करायची नाही. याच्यामुळे इथे शाक्यमुनी तथागता हे आहे, याचा आन्सर 2 आणि 3 आहे. 1 नाही आहे. नयापुत्ता, आता नयापुत्ता कोणाला म्हणायचे हे सर्च करणं आपलं काम आहे. मला माहिती आहे पण सांगणार नाही. कन्सिडर द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. आर्किओलॉजिकल साइट, स्टेट अँड डिस्क्रिप्शन. चंद्रकेतुगड, ओडिसा ट्रेडिंग पोर्ट. इनामगाव, महाराष्ट्र, कॅल्कोलिथिक साइट. मंगाडू, केरला, मेगालिथिक साइट. सलिहुंदम, आंध्र प्रदेश, रॉकेट केव्स श्राइन्स. Which of the above rows is given in which of the above rows is the given information correctly matched? चंद्रकेतुगड ज्यांना येत असेल किंवा येत नसेल
त्यांना त्यांच्यासाठी हे आहे की चंद्रकेतुगड याच्या आधी PYQ क्वेश्चनमध्ये विचारला गेला आहे, त्याच्यामुळे ते आहे कुठे, त्याचे डिस्क्रिप्शन काय हे माहिती असणं एक्सपेक्टेड आहे. त्यामुळे हे तर, आणि त्यांनी बरोबर लोकेशन चुकवलं आहे त्याचं, हे कुठे आहे आता हे तुम्ही शोधणं एक्सपेक्टेड आहे. आणि आपल्या ॲटलासमध्ये पण बरेचसे जे साईट्स आहेत ते म्हणजे पिरियड वाईज त्यांनी दिलेलं आहे. सो त्या साईट्स बघून ठेवणं, PYQच्या साईट्स एक्झॅक्टली कुठे आहे त्याला मार्क करणं, त्याला गोल करणं, पेनाने गोल करायचं, सो दॅट तुम्हाला ते लक्षात राहील की अच्छा हे कुठे आहे. त्याच्यानंतर इनामगाव महाराष्ट्रामध्ये कॅल्कोलिथिक साईट आहे, हे माहितीच आहे आपल्याला. मंगडू केरला मेगालिथिक साईट आहे का बघायचं. सलीहुंदम आंध्र प्रदेश रॉकेट केव्ह साईट आहे का बघायचं. हे नाही आहे, हे पण नाही आहे, म्हणजे कारण याचं लोकेशन चूक आहे. हे कुठे आहे हे तुम्ही बघणं एक्सपेक्टेड आहे. आता याच्यामुळे 2 आणि 3 बरोबर आहे. हे त्यावेळेला न्यूजमध्ये होतं, थोडंसं करंटमध्ये आलेलं, त्याच्यामुळे हे न्यूजमध्ये होतं. सो 2 आणि 3. आणि आता ह्या क्वेश्चनमध्ये ना हा खूप ऑब्जेक्टिव्ह टाईपचा क्वेश्चन जरी असला तरीही असे क्वेश्चन बघून, आता इथे 4 दिले बघून ह्याच्या किती पॉसिबिलिटी झाल्या असतात. आपल्याला फक्त 4मध्येच म्हणजे फाइंड आउट करायचं, ते पण त्यांनी 2-2 वाले. सो यू शुड बी हॅपी अबाउट दिस की अरे यांनी थोडंसं तरी आपलं एलिमिनेशनचं काम सोपं करून दिलेलं आहे. आणि त्यातही हा PYQ होता, त्याच्यामुळे 1 जर का माहिती असतं की 1 चुकीचं आहे तर याच्यावरून आपले हे 2 ऑप्शन्स तर गेलेच असते. त्यातही इनामगाव महाराष्ट्र ही कॅल्कोलिथिक साईड ही माहिती आहे, तेव्हा तर हा पण कट झाला असता आणि डिरेक्टली आपण या आन्सरवर आलो असतो. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं आहे की PYQचे जे पण ऑप्शन्स आले ते पण बघून ठेवायचे. त्याच्यामुळे आता सलीहुंदम त्याचं वेगळं नाव काय आहे, कुठे आहे, कशाबद्दल ते इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. रॉकेट केव्स किंवा रॉकेट आर्किटेक्चरबद्दल UPSCला विशेष प्रेम आहे, त्यामुळे जे पण रॉकेट टाईपच्या गोष्टी आहेत त्या माहिती करून ठेवायच्या. त्याच्यावर जिथे पण आपल्या अभ्यासामध्ये रॉकेट ही गोष्ट आली त्याच्यावर जास्त फोकस करून आपण बघायचं. जसे जसे आपण अजून PYQ करत जाऊ तेव्हा या रॉकेट थीमबद्दलचे पण क्वेश्चन्स जे आहेत ते वेगळे मी दाखवेन. पुढचं, who of the following rulers of medieval India gave permission to Portuguese to build a fort at Bhatkal. हा पण सरळ नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे. याचा कृष्णदेवराया आन्सर आहे. जनरली आता कृष्णदेवराया म्हणजे विजयनगर एम्पायर आणि पोर्तुगीजांचे खूप चांगले संबंध होते, त्यामुळे नरसिम्हा सलुवा किंवा कृष्णदेवराय यामध्ये कन्फ्यूज पण होऊ शकतं. पण जनरली मी आज ह्या क्वेश्चनचा म्हणजे काय बॅक स्टोरी आहे किंवा याच्यामध्ये कसं लॉजिक लागू शकतं हे आज रिव्हील करण्यापेक्षा नेक्स्ट टाइम जेव्हा अशा टाईपचा क्वेश्चन येईल तेव्हा मी सांगेल. जनरली असं आहे की अकबर किंवा हे अशा टाईपचे क्वेश्चन असतात की खूप फॅक्च्युअल असतात पण एक खूप प्रॉमिनंट फिगर त्याच्यात दिलेली असते. विजयनगराचा कृष्णदेवराया किंवा अकबर किंवा शहाजहान असे जे खूप प्रॉमिनंट फिगर्स आहे किंवा अशोका याच्याबद्दल जनरली ते आन्सर असतात. तसे जे क्वेश्चन्स आहेत ते मी एका थीमचे वेगळे काढून परत दाखवेन. आज मी फार एक्सप्लेन इथे करणार नाही. इथे कृष्णदेवराया हे आन्सर आहे आणि आपण पुढचं क्वेश्चन बघू. Consider the following statement. There are no parables in Upanishads were composed earlier than the Puranas. Which of the statements given above is are correct? आता ज्याला पण बेसिक वेदिक लिटरेचर बद्दल माहिती असेल, उपनिषदामध्ये पॅरेबल नाही आहे हे असणं शक्य आहे का? म्हणजे किती एक्स्ट्रीम स्टेटमेंट बनवलं की ते नो पॅरेबल्स. पॅरेबल्सचं मिनिंग काय आहे की छोट्या छोट्या स्टोरीज, त्याच्यामध्ये छोटे एकही नाही आहे उपनिषदामध्ये. संपूर्ण वेदिक कल्चरमध्ये आणि कथा सांगणं किंवा स्टोरी टेलिंग हे तर खूप काळापासून मानवी स्वभावाची एक प्रवृत्ती आहे. सो याच्यामध्ये उपनिषदामध्ये एकही पॅरेबल नाही आहे हे असणं शक्य आहे का? नाही. उपनिषदाज वेर कंपोज्ड अर्लियर दॅन पुराणाज. ऑब्व्हियसली वैदिक काळामधले आहे, पुराणा पुढच्या 200 AD आसपासच्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे सेकंड आन्सर आहे. सगळे नॉलेज बेस्ड आहे, फार डिस्कस करण्यासारखं नाही आहे, पण ही एक्स्ट्रीमिटीज बघण्यासारखी आहे की त्यांनी किती एक्स्ट्रीम स्टेटमेंट बनवलं आहे. देर आर नो पॅरेबल्स इन उपनिषदाज. ठीक आहे. इथे त्यांनी परत टाईमलाईन आणले, देज वर कंपोज अर्लियर दॅन द पुराणास. त्याच्यामुळे टाईमलाईनवर कुठे काय लिटरेचर आलेलं आहे, लिटरेचरवर जनरली UPSC क्वेश्चन विचारतो. सो टाईमलाईन वाईज लिटरेचर कुठे काय त्यांनी ठेवलेलं आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे आणि आपल्या नोट्स तशा फॉर्म करणं गरजेचं आहे. Consider the following statement. India is a member of International Grains Council. A country needs to be a member of the International Grains Council for exporting or importing rice and wheat. Which of the statements given above is are correct?
आता हा कॉन्फिडन्स लेवलचा पण क्वेश्चन आहे आणि थोडासा गेस खेळाचा क्वेश्चन आहे, थोडासा नॉलेजचा क्वेश्चन आहे. इंटरनॅशनल ग्रेन्स काउन्सिल तोपर्यंत कोणी वाचलं नव्हतं एवढं. ठीक आहे, इंडिया मेंबर आहे नाही आहे कोणाला माहिती नव्हतं, त्यामुळे हा स्टेटमेंट माहिती असेल नसेल माहिती नाही. सेकंड क्वेश्चनकडे बघूया. अ कंट्री नीड्स टू बी अ मेंबर ऑफ द इंटरनॅशनल ग्रेन काउन्सिल फॉर एक्सपोर्टिंग और इम्पोर्टिंग राईस अँड व्हीट. असं असतं तर आपल्याला म्हणजे आपण एवढं UPSCचा अभ्यास केला, हे माहिती नसतं का की बाबा इंडियाकडे लायसन्स आहे किंवा नाही आहे. लायसन्स असल्यावरच आपण एक्सपोर्ट करू शकतो, इम्पोर्ट करू शकतोय. सो ही म्हणजे इथे आपल्या नॉलेजवर भरोसा असण्याची गरज आहे. या गोष्टीचं नॉलेज असण्याचं गरज असेल म्हणजे आहे नाही यावर मी भाष्य करणार नाही, पण आपल्या नॉलेजवर जर का भरोसा असेल तर हे कळेल की हे मी कधीच वाचलं नाही, कधीतरी तर वाचलं असतं, एवढा अभ्यास केलाय कधीतरी तर हे वाचलं असतं. सो हे नाही, त्याच्यामुळे सेकंड रॉंग. इंडिया इज अ मेंबर ऑफ इंटरनॅशनल ग्रेन काउन्सिल. तेव्हा हा क्वेश्चन सोडून दिला असता तरी चालला असता, पण माझ्या मते 1 वर गेस घेऊन हा सोडवायला पाहिजे. बट स्टील जरी नसेल माहिती सोडला तरी ठीक, आपल्या रिस्क टेकिंग कॅपॅसिटीवर हे अवलंबून करतं प्रत्येक व्यक्तीच्या. त्यामुळे आन्सर याचं ए आहे. आणि आता पुढचं काम हे आहे की इंटरनॅशनल ग्रेन काउन्सिल्स बद्दल माहिती काढून ठेवणे. अंडर 2 कोएलिशनचा त्यांनी असाच एक क्वेश्चन विचारला होता. नेक्स्ट टाइम परत त्याचा क्वेश्चन विचारला. विच ऑफ द फॉलोइंग वॉज द लेटेस्ट इन्क्लुजन इन द इंटँजिबल कल्चरल हेरिटेज लिस्ट ऑफ युनेस्को? गरबा डान्स. त्यावेळेसचं ते आन्सर होतं. करंट अफेअर्सचा क्वेश्चन होता. हु वॉज द प्रोव्हिजनल प्रेसिडेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बिफोर राजेंद्र प्रसाद टुक ओव्हर? हा सरळ सरळ लक्ष्मीकांतमधला क्वेश्चन आहे. लक्ष्मीकांतचा फर्स्ट पार्ट जो आहे, पार्ट 1, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यातलं प्रत्येक टेबल, प्रत्येक चॅप्टरमधली प्रत्येक माहिती ही पाठच असणं एक्सपेक्टेड आहे. सो मी माझ्या नोट्स दाखवते. हा एक जितक्या पण पेजेसचा चॅप्टर असेल, ह्या चॅप्टरवर मी एवढ्या बारीक नोट्स बनवल्या होत्या. आता हे एकदा वाचून बनवल्या का नाही, मी मल्टिपल रीडिंग नंतर बनवल्या. सो तेवढ्या रीडिंग घेणं एक्सपेक्टेड आहे. आणि प्रत्येक चॅप्टरच्या अशा नोट्स बनवून ठेवायच्या का नाही, जे इम्पॉर्टंट चॅप्टरची माहिती आहे की पहिले जो पार्ट आहे त्याच्यामधल्या प्रत्येक चॅप्टरवर आजपर्यंत कितीतरी वेळेला क्वेश्चन झाले, त्यामुळे आपल्याला हे करणं गरजेचंच आहे. त्याच्यामुळे मी इथे वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली इथे मी हे लिहूनच ठेवलं होतं आणि हे माझं हायलाइटेड क्वेश्चन होता. मला डायरेक्टली या नोट्समधून इथे मी हे वाचलं होतं. असं करत करत मी इथे फक्त 2दा दिलं आहे, जेव्हा की मी शेवटी रिव्हिजन करत होते. याच्या व्यतिरिक्तही मी ही कित्येक वेळेला ही PDF वाचली होती. त्याच्यामुळे अशा टाईपच्या आपल्या नोट्स बनवून रेडी असल्या तर आपल्याला हँडी राहतात, क्विकली रिव्हिजन करायला मदत मिळते. ह्या नोट्स कशा बनवायच्या, काय बनवायच्या याच्यावर आपण वेगळं डिस्कशन करूया. राजेंद्र प्रसादांच्या आधी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. तर राजगोपालाचारींचं काय काम होतं, टी कृष्णमचारी, BR आंबेडकर यांचं काय काम होतं कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये, हे सगळं माहिती असलं पाहिजे. याचं दुसरं पेज पण आहे, मी सॅम्पलसाठी एकच लावलं होतं. विथ रेफरन्स टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. It provided for the establishment of an all India federation based on the union of the British Indian provinces and princely state. Defense and foreign affairs were kept under the control of the federal legislature. हे पण सरळ लक्ष्मीकांतमधला क्वेश्चन आहे. फेडरल लेजिस्लेचरच्या अंडर नव्हतं. त्याच्यानंतर ब्रिटिश इंडियन प्रोव्हिन्सेस, प्रिन्सली स्टेट ओनली 1. याच्यासाठी मी फार यावर भार देत नाही आहे, कारण की हे सरळ फॅक्च्युअल बेस NCERT लक्ष्मीकांतमधला क्वेश्चन आहे. पण नोट्स बघा, पूर्ण ॲक्ट्सचा म्हणजे पूर्ण ॲक्ट्सच्या नोट्स मी या 2 पेजेसमध्ये केल्या होत्या. याच्या आधीची माझी जी जुनी नोट होती त्याच्यामध्ये मी या एका पेजमध्येच सगळे ॲक्ट्स जे लक्ष्मीकांतच्या चॅप्टरमध्ये होते ते सगळे ॲक्ट एका पेजवर केले. नंतर काही ॲक्ट्स 1892चा ॲक्ट झाला, त्याच्यानंतर काही ॲक्ट लक्ष्मीकांतमध्ये पण दिले नव्हते, ती मला ॲडिशनल इन्फॉर्मेशन मिळाली होती, त्याच्यामुळे मी ते अजून एक्स्ट्रा ॲड करून लिहिलेलं आहे. पण हे एवढ्या शॉर्ट लेवलचे नोट्स असेल तर तुम्हाला तो चॅप्टर वाचायला किती वेळ लागेल आणि ह्या नोट्स वाचायला किती वेळ लागेल.
किंवा मेहनत लागल्याने माइंडला शांती मिळते की अच्छा मला हे एकच पेज वाचायचं आहे, मी डोळे बंद केले, पहिल्या ॲक्टपासून सुरू केलं, लास्ट ॲक्टपर्यंत मी डोळे बंद करून करून फीचर्स आठवत गेलो, एखाद्या ॲक्टमध्ये आठवत नाही आहे ठीक आहे तो बाजूला केला, पुढच्या ॲक्टवर गेलो, असं करत करत जो ॲक्ट आठवत नाही आहे परत त्याचा डोळे उघडून इथे पाहिलं, लगेच हायलाईट केलं, जे आठवलं नाही जे इम्पॉर्टंट आहे ते हायलाईट केलं आणि पुढे निघालो. हार्डली 10 मिनिटात हा पूर्ण चॅप्टर रिवाईज होऊन जाईल आणि नंतर नंतर जसं जसं पाठांतर वाढत जाईल तसं तसं अजूनही कमी वेळ लागेल. विच ऑफ द फॉलोइंग इज अ वर्क ॲट्रिब्युटेड टू प्लेराईट भासा. काव्यालंकारा, आता हा पण नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे, नॉलेज आणि एक एज्युकेटेड गेस घेण्याचा. कसा ते बघू. काव्यालंकारा, नाट्यशास्त्र, मध्यमवियोगा आणि महाभाष्य. ठीक आहे, जनरली आपण नाट्यशास्त्र आणि महाभाष्य वाचलेलं असतं. महाभाष्य कोणाचं आहे? पतंजलीचं. नाट्यशास्त्र कोणाचं आहे? तर नाथमुनी. त्याच्यामुळे हे दोन आपल्याला माहिती आहे, हे कट झाले. आता काव्यालंकारा आणि मध्यमवियोगा, प्ले राईट यांनी इथे ना उगाचच त्यांनी दिलेलं नाही, म्हणजे प्ले राईट का दिलं असावं, नाही तर अदरवाईज त्यांनी लिहिलं असतं विच ऑफ द फॉलोइंग इज अ वर्क ॲट्रिब्युटेड टू भाषा. इथे प्ले राईट लिहिण्याचं काय गरज होती? नाट्यशास्त्र, प्ले म्हणजे नाट्य, हे तर कटच झालं, हे माहिती आहे आपल्याला, हे भाषाचं नाही आहे. महाभाष्य पतंजलीचं हे पण कट झालं. आता उरलं काव्यालंकार आणि मध्यमवियोगा. याच्यामध्ये हा प्ले रायटर आहे, तो काव्याचं का लिहेल, म्हणजे लिहेल तरी पण तरी UPSC मुद्दाम असं का देईल की जे प्ले रायटरने एक काव्य लिहिलेलं आहे त्याच्यावर क्वेश्चन विचारेल. जनरली टेस्ट सिरीजमध्ये असे क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे पेपरमध्ये असं वाटतं की नाही नाही हे तर असेल म्हणून त्यांनी ट्रॅप करण्यासाठी म्हणून आपल्याला हे टाकलं असेल, पण ते नाही. UPSCचा हा जनरल स्टडीजचा पेपर आहे, जनरल दृष्टीने बघायचा आहे आणि जनरल नॉलेज लावून सोडवायचं आहे. त्याच्यामुळे काव्य आणि प्ले हे काही गणित जुळत नाही आहे आपल्याला, त्यामुळे मध्यमवियोगा हे याचा आन्सर असेल. पण मध्यमवियोगापर्यंत येण्याआधी महाभाष्य आणि नाट्यशास्त्र हे आपल्या बेसिक नोट्समध्ये कव्हर असायला हवे. असं नाही की डायरेक्ट मी मध्यमवियोगापर्यंत आलो आहे, नाही. पहिले बेसिक जे आपल्या सोर्सेसमध्ये आहे ते यायलाच हवं. त्याच्यामुळे आता हे मध्यमवियोगा कुठल्या तरी एका बुकमध्ये आहे किंवा उपेंद्र सिंग किंवा कुठेतरी मिळालेलं आहे म्हणून अख्खा 800 आणि 1000 पेजेसचं मी उपेंद्र सिंग वाचायला घेईल, याला काही अर्थ नाही. आपले बेसिक सोर्स आपण 100 वेळेला रिवाईज केले असते तर हे दोन कळले असते. काव्यालंकारा नाट्यावरून कट झाला असता आणि डिरेक्टली मध्यमवियोगावर आपण आन्सर आलो असतो आणि 2 मार्क आपले सिक्युअर झाले असते. Sanghabhuti, an Indian Buddhist monk who traveled to China at the end of the 4th century AD, was the author of commentary on प्राज्ञापरमिता सूत्र, विशुद्धीमग्गा, सर्वस्तिवादविनय आणि ललित विस्तार. हा पण खूप जास्त फॅक्च्युअल क्वेश्चन होता, माहिती असणं एक्सपेक्टेड नाही आहे. आन्सर सर्वस्तिवादविनय आहे. बाकीचे जे ऑप्शन्स आहेत संघभूती आहे, याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती काढून आपल्या नोट्समध्ये लगेच ॲड करायची. Consider the following properties included in the World Heritage List released by UNESCO. Shantiniketan, Rani Ki Vav, Sacred Ensembles of Hoysalas, Mahabodhi Temple Complex at Bodh Gaya. How many of the above properties were included in 2023? त्या वर्षीचा करंट अफेअरचा क्वेश्चन होता. हे होयसाळा आणि शांतिनिकेतन हे होतं, त्याच्यामुळे ओनली 2, बाकीचे आधी ॲड झालेले आहेत, महाबोधी टेम्पल आणि राणी की वाव. सो आता आपलं काम काय, म्हणजे त्यांनी या कल्चरमध्ये करंट अफेअर्समधून जनरली क्वेश्चन्स येत नव्हते, पण आता ते पण यायला सुरुवात झाली आहे. त्याच्यामुळे हे सगळे करून ठेवणे, हे सगळे जे प्रॉपर्टीज आहेत युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स जे आहेत त्या एक ब्लँक मॅप घेऊन त्याच्यावर त्या मार्क करून त्यांचे इयर्स लिहून ठेवणे महत्त्वाचं आहे. याचा अर्थ ते प्रत्येक कुठल्या इयरला झालं हे पाठ करणं एक्सपेक्टेड आहे का? नाही. पण जर का आपण ही ॲक्टिव्हिटी केली, एक 15 मिनिट अर्धा तासाची ॲक्टिव्हिटी आहे की इंडियाचा मॅप आहे, त्याच्यावर आपण काढून टाकलं की इथे इथे हे आहे, इथे ते आहे, आणि त्याच्या खाली कंसामध्ये बारीकमध्ये इयर लिहायचे 2002 व्हॉटेवर. हे तिथल्या तिथे जरी लक्षात नाही राहिलं, पण ॲटलिस्ट अशा टाईपचे क्वेश्चन करताना आपण लिहिल्यामुळे आणि ती ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्हली केल्यामुळे आपल्या माइंडमध्ये कुठेतरी ते असतं की अच्छा हे या वेळेला आहे, तर ते एलिमिनेशनसाठी खूप फायद्याचं पडतं. As per Article 368 of the Constitution of India, the Parliament may amend any provision of the Constitution by way of addition, variation, repeal. Select the correct answers using the code given below. याचा आन्सर 1 2 3. आता हे आर्टिकल 368
लक्ष्मीकांतमध्ये दिलेला आहे, अमेंडमेंटचा संपूर्ण चॅप्टर आहे, पण स्पेसिफिक ॲक्टची माहिती त्याच्यामध्ये दिली आहे नाही. सो काय करायचं आहे की बेअर ॲक्ट, जनरली बेअर ॲक्ट वाचायचा. आता बेअर ॲक्ट वाचायचं म्हणजे पहिल्या आर्टिकलपासून अगदी शेवटच्या आर्टिकलपर्यंत लाईन टू लाईन वाचायचं आहे का? नाही, नाही, अजिबात नाही. पण आपण जेव्हा पण अभ्यास करतोय थोडंसं ॲक्टिव्हली एंगेज राहण्यासाठी म्हणून काय करायचं की सपोज आपण आर्टिकल 3 अमेंडमेंटचा चॅप्टर पाहिला, आर्टिकल 368 आलं, आर्टिकल 368 एकदा जस्ट वाचून जायचं की काय काय बेअर ॲक्टमध्ये लाईन टू लाईन. आणि याचा बऱ्याच वेळेला फायदा होतो. एक मनी बिल संबंधित पण एक आर्टिकल आहे, आर्टिकल 109चा क्वेश्चन पुढे येईल. तो पण जर का असंच आपण आर्टिकल बघत राहिलो असतो बेअर ॲक्टमधून, प्रत्येक आर्टिकल नाही बट इम्पॉर्टंट आर्टिकल, सपोज प्रेसिडेंट आहे, प्रेसिडेंटबद्दल काय दिलेलं आहे, आर्टिकल फंडामेंटल राईट्सचे आर्टिकल आहे, त्याच्यामध्ये काय वर्डिंग्ज आहेत, हे सगळे आपण जस्ट बघत राहिले. पाठ करावी अशी माझी अपेक्षा नाही आहे, पण जस्ट बघत राहिलं तर हे कुठेतरी माइंडमध्ये सेट असतात की हां हे असू शकतं किंवा नसू शकतं. आणि एक्झामच्या वेळेला तेवढं अलर्ट राहिलं आणि तेवढा आपल्या नॉलेजवर विश्वास ठेवला तर नक्कीच असे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करता येतात. पुढचा क्वेश्चन, कन्सिडर द फॉलोइंग कंट्रीज, इटली, जपान, नायजेरिया, साऊथ कोरिया, साऊथ आफ्रिका. विच ऑफ द अबव कंट्रीज आर फ्रिक्वेंटली मेन्शन इन द मीडिया फॉर देअर लो बर्थ रेट्स और एजिंग पॉप्युलेशन और डिक्लाइनिंग पॉप्युलेशन. आपल्याला इटलीचा आपण बरेचदा पॉप्युलेशनचा पिरामिड पाहिला आहे. सो हे जनरली आणि न्यूजमध्ये पण बरेचदा असतं की त्यांची एजिंग पॉप्युलेशनचा युरोप साईडला बराचसा प्रॉब्लेम आहे. इटली आहे, जपान हो आहे, साऊथ कोरिया हो आहे, साऊथ आफ्रिका नाही आणि नायजेरिया नाही. आता हे जेव्हा हे मी माझ्या नॉलेजवर सांगितलं की बाबा हे आहे, पण तुम्ही एक जनरली बघा, हे तिन्ही जे देश आहेत, इटली झालं, जपान झालं, साऊथ कोरिया झालं, डेव्हलप्ड इकॉनॉमीज आहेत. हे काय नायजेरिया, साऊथ आफ्रिका डेव्हलपिंग इकॉनॉमीज आहेत. एक जनरल सेन्सनी जर का पाहिलं, डेव्हलपिंग इकॉनॉमीजमध्ये एजिंगचा प्रॉब्लेम कुठेतरी जगात बघायला मिळतोय का? त्यांच्याकडे यूथ आहे, यंग पॉप्युलेशन आहे. याच्या आधीचा जो फेज होता की पॉप्युलेशन एक्सप्लोजनचा, तो नुकताच त्यांनी कव्हर केला आणि डायरेक्ट एजिंगमध्ये पोहोचणार आहेत का? नाही. सो त्याच्यामुळे याचं इटली, जपान, साऊथ कोरिया हे आन्सर आहे. 1, 2 आणि 4 ए. बऱ्याच जणांना 2 आणि 4 वाटलं, इटली नाही वाटलं, पण इटली हा गेली कित्येक वर्ष म्हणजे बऱ्याच दिवसांपासून हा याच्या एजिंगसाठी हा एजिंगचं जे चॅलेंज आहे ते त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर हे आहे. जरी माहिती नसेल तरी थोडासा इथे थॉट देऊन बघायचं की नायजेरियामध्ये खरंच एजिंगचा इश्यू असेल का, साऊथ आफ्रिकामध्ये खरंच आहे का, डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्यांच्याकडे कुठे हे असे इश्यू असणार आहेत. सो 1, 2, 4 हे डायरेक्टली कुठल्याही करंट अफेअर्सच्या सोर्समध्ये किंवा कुठल्याही आपल्या बेसिक सोर्समध्ये कव्हर असेल नसेल, पण जनरल सेन्सनी हे क्वेश्चन सोडवण्यासारखे आहेत. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट इन रिस्पेक्ट ऑफ मनी बिल इन द पार्लमेंट. परत आर्टिकलशी रिलेटेड क्वेश्चन आला. आर्टिकल 109 मेन्शन स्पेशल प्रोसिजर इन रिस्पेक्ट ऑफ मनी बिल्स. A money bill shall not be introduced in the Council of State. The Rajya Sabha can either approve the bill or suggest changes but cannot reject it. Amendments to the money bill suggested by the Rajya Sabha have to be accepted by the Lok Sabha. ठीक आहे. सो आर्टिकलवर जर का तुमची कमांड असेल, तुम्ही बस येता जाता जरी ह्या आर्टिकल 109 वर जस्ट नजर जरी मारली असती तरीही हा आन्सर येण्यासारखं होता. सो याच्यामध्ये काय अमेंडमेंट टू द मनी बिल सजेस्टेड बाय द राज्यसभा हॅव टू बी एक्सेप्टेड बाय द लोकसभा, नॉट कंपल्सरी. कट झालं. त्याच्यानंतर 2 आणि 3 मनी बिल शॅल नॉट बी इंट्रोड्यूस्ड इन द काउन्सिल ऑफ स्टेट, व्हेरी ट्रू. राज्यसभा कॅन इदर अप्रूव्ह द बिल और सजेस्ट द चेंजेस बट कॅनॉट रिजेक्टेड, व्हेरी ट्रू. आता ना 2 आणि 3 आपल्याला राईट आहे माहिती आहे, त्याच्यामुळे हे गेलं. आता इथे ना बऱ्याच लोकांना कन्फ्युजन झालं. बऱ्याच लोकांनी आर्टिकल माहिती नसल्यामुळे 2 आणि 3 हे आन्सर मार्क केले आणि ते चुकले. आन्सर याचं सी आहे. सो एक एक्स्ट्रा एज घेण्यासाठी आपण थोडे जरी प्रयत्न केले की बाबा मी बघून घेतो बेअर ॲक्ट, तर हा 1-2 मार्क आपल्या इथे सिक्युअर होतात. माझ्या बऱ्याचशा फ्रेंड्सनी 2 आणि 3 मार्क केलं होतं, त्याच्या नादात ते चुकलं. पण एक छोटासा एक्स्ट्रा एफर्ट घेतल्याने आपण हजारो लोकांच्या पुढे जातो. एवढं लक्षात ठेवून हा एफर्ट्स, असे छोटे एफर्ट्स घेणं अत्यंत गरजेचं आहे.
पुढचा, विच ऑफ द फॉलोइंग इज और आर करेक्टली मॅच इन टर्म्स ऑफ इक्विव्हॅलंट रँक इन द 3 सर्व्हिसेस ऑफ इंडियन डिफेन्स फोर्सेस. आता हा एक खूपच टफ लेवलचा क्वेश्चन असेल. बेसिक जनरली सगळ्या लोकांना हे माहितीच असेल, हेही एक्सपेक्टेड नव्हतं. याच्यात फक्त ओनली 3 हे आन्सर आहे. जरा टफ लेवलचा क्वेश्चन होता, त्यामुळे सगळ्यांनी सोडवावं अशी अपेक्षा नाही आहे. मेजर, स्क्वॉड्रन लीडर आणि लेफ्टनंट कमांडर हे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचे फक्त राईट गोष्टी होत्या. सो आता बाकीच्या गोष्टींसाठी काय इम्पॉर्टंट आहे हे एकदा जस्ट बघून घ्यावा. हा परत क्वेश्चन हा असाच्या असं रिपीट होणं फार दुर्लभ आहे. पण आर्मी, एअरफोर्स, नेव्ही यांच्याबद्दलचे त्यांची आस्था म्हणजे UPSCची आस्था आजकाल वाढते. त्यामुळे याच्यामध्ये अजून काय न्यूजमध्ये आहे, कारण पुढे CDSचा क्वेश्चन आहे. सो अशा टाईपचे क्वेश्चन्स पण आपल्याला टॅकल करता आले पाहिजे. जर का नाही येत आहे तर इगोवर न घेता सरळ हे क्वेश्चन ड्रॉप करणं हे एक आपल्याकडे ऑप्शन आहे. उगाच जबरदस्ती काहीतरी विचार करायचा, काहीतरी नाही. 4 ऑप्शन असतात, त्याच्यापैकी ओनली 2 करेक्ट असतात, त्यामुळे काहीतरी याच्यापैकी मारा. असे ट्रिक्स आणि टिप्स वापरायचे नाहीत. नाही येत आहे सरळ सोडायचा. टफ, व्हेरी फॅक्च्युअल क्वेश्चन, फॅक्च्युअल क्वेश्चन्सला मुद्दाम तिथे गेसिंग करायचं नाही. The North Eastern Council was established by the North Eastern Council Act 1971 subsequent to the amendment of North Eastern Act in 2002. The council comprises of which of the following members? Governor of the constituent state, Chief Minister of the constituent state, 3 members to be nominated by the President of India, the Home Minister of India. हे पण ॲक्च्युली हा क्वेश्चन डायरेक्ट टू डायरेक्ट लक्ष्मीकांतमध्ये दिलेला नाही आहे. नॉर्थ ईस्टर्न काउन्सिलबद्दल दिलेला आहे, पण त्याचे एक्झॅक्टली मेंबर त्यांनी दिले नव्हते. त्यामुळे तिथे येईल म्हणजे आला असता नाही आला असता याच्यावर काही हे नाही. 4th याच्यामध्ये फक्त याच्यामध्ये एक एलिमिनेशनसाठी गिमिक होती की हा जो 4th मेंबर आहे, द होम मिनिस्टर ऑफ इंडिया, हा म्हणजे होम मिनिस्टर ऑफ इंडिया ही व्यक्ती त्या काउन्सिलमध्ये नाही. त्याच्यामुळे जर का 4 एलिमिनेट करता आला असता तर 1 2 3वर हे ऑप्शन आलं असतं. बट ठीक आहे, आला तर ठीक. टफ पण नाही, मीडियम टू टफच्या साईडला हा येतो. आणि कन्फ्युजन होण्याचे जास्त चान्सेस असतात. त्याच्यामुळे त्याच्यावर आहे, फॅक्टमुळे नाही, बट कन्फ्युजन होण्याचे जरा चान्सेस होते. त्यामुळे हा मीडियम टू टफमध्ये असेल. माझ्यासाठी हा मीडियम टू टफमध्ये असेल, तुम्हाला इझी वाटत असेल. सो असं नाही समजायचं की असं सांगितलं तर अरे बापरे मला तर हा येतो पण बाकीचे नाही आले. सो हे सगळं व्यक्तिपरत्वे सगळ्या गोष्टी डिफरन्स त्याचा पडतो आहे. How many delimitation commissions have been constituted by the government of India till December 2023? हा पण डायरेक्ट फॅक्च्युअल क्वेश्चन होता, लक्ष्मीकांतमधून जशाच्या तसा आला होता. त्यामुळे लक्ष्मीकांत आता किती डेप्थला वाचायला पाहिजे हे आपल्याला आलं पाहिजे. परत पहिल्या पार्टमधनं क्वेश्चन आहे, त्यामुळे पहिला पार्ट अत्यंत महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्या. The Constitution 71st Amendment Act 1992 amends the 8th schedule to the Constitution to include विच ऑफ द फॉलोइंग लँग्वेजेस. परत पार्ट 1 मधला क्वेश्चन आहे. शेड्यूलचा एक टेबल आहे, तो अख्खाच्या अख्खा टेबल तसाच पाठ पाहिजे, त्याच्यामधले आर्टिकल सकट, त्याच्यामधले जे घटक आहेत त्याच्या सकट. सो 71st अमेंडमेंट ॲक्ट जी आहे त्याच्यामध्ये काय KMN हे एक त्याच्यासाठी निमानिक होतं, कोकणी, मणिपुरी, नेपाली, मैथिली नाही. बोडो, डोगरी, मैथिली, संताळी हे एका नेक्स्ट अमेंडमेंटने झालं होतं. कोकणी, मणिपुरी, नेपाली 71st अमेंडमेंट ॲक्टने झालं होतं. सो 1 2 3 हे ऑप्शन सरळ फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. मी त्याच्यासाठी शेड्यूलचा टेबल पण हे केलं आहे. आता शेड्यूलचा जो टेबल आहे हा सेलियंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, इथे मी हे यावेळेच्या रिव्हिजनसाठी, पण याच्या व्यतिरिक्त कितीतरी वेळेला मी ते रिवाईज केलं होतं. हे जस्ट काही दिवसांपूर्वी एक्झामच्या, पण त्याच्या आधी पण हा अख्खा टेबल पाठ करणं ही आपली जबाबदारी आणि मी तो केला होता. सो फर्स्ट शेड्यूल नेम्स ऑफ द स्टेट अँड देअर टेरिटरीज, आर्टिकल काय 1 and 4. सेकंड शेड्यूलमध्ये काय प्रोव्हिजन रिलेटिंग टू द इमॉल्वमेंट्स, अलाउन्सेस, प्रिव्हिलेजेस अँड सो ऑन ऑफ. आता हे जे 9 मेंबर्स आहेत हे सगळे 9 मेंबर आपल्याला लक्षातच असायला पाहिजे. प्रेसिडेंट ऑफ इंडिया, आणि ते आपण म्हणजे पेअरिंगमध्ये करू शकतो. स्टेट आणि सेंटरला काय याच्या पेअरिंगमध्ये. प्रेसिडेंट ऑफ इंडिया, गव्हर्नर्स ऑफ द स्टेट्स, स्पीकर अँड डेप्युटी स्पीकर ऑफ लोकसभा, स्पीकर अँड डेप्युटी स्पीकर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, चेअरमन अँड डेप्युटी चेअरमन, चेअरमन अँड डेप्युटी चेअरमन इन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. त्याच्यानंतर उरले 3, कंट्रोलर अँड ऑडिट जनरल कॅग जो आहे इथे पण आहे, आणि जजेस सुप्रीम कोर्टमधले, जजेस हायकोर्टमधले. सो हा एक ऑड मॅन आउट असतो.
खाली जेव्हा आपण थर्ड शेड्यूलला जाऊ, थर्ड शेड्यूलला पण कॅग जो आहे हा कॉमन आहे आणि बाकीचे पण परत आपण पेअरिंगमध्ये जसं आत्ताचं पेअरिंग सांगितलं तशा पेअरिंगमध्ये आपण लक्षात ठेवू शकतो. परत फिफ्थ शेड्यूल, सिक्स्थ शेड्यूलवर कायम वारंवार क्वेश्चन आले, फोर्थ शेड्यूलवर, आणि आता ते आर्टिकल पण विचारतात, त्याच्यामुळे त्याच्याशी रिलेटेड आर्टिकल कुठले आहे हे पण आपण पाठ करून ठेवलं. हा अख्खा टेबलच इतका महत्त्वाचा आहे की पाठच असला पाहिजे. याच्यामध्ये बघा 71st अमेंडमेंट ॲक्ट 1964, 21st अमेंडमेंट ॲक्ट 1967, 71st अमेंडमेंट ॲक्ट, 92nd अमेंडमेंट ॲक्ट, 96th अमेंडमेंट ॲक्ट. अमेंडमेंट ॲक्टवर पण कायम क्वेश्चन्स असतात, त्याच्यामुळे आता त्यातही हे शेड्यूल महत्त्वाचा, त्याच्यात पण अमेंडमेंट अजून महत्त्वाचे, त्याच्यामुळे या चारही अमेंडमेंट पाठ असल्या पाहिजे. पहिले सिंधी, मग कोकणी, मणिपुरी, नेपाळी, बोडो, डोगरी, मैथिली, संथाळी. 21st अमेंडमेंट ॲक्ट एक ॲड केली सिंधी. 71st अमेंडमेंट ॲक्ट 3 ॲड केल्या KMN. त्याच्यानंतर 71st आणि 22nd ॲडिशन काय ते 92. हे लॉजिक मी देते आहे, त्यांनी तसं आणि ते ॲड केलेलं नाही आहे, पण आपल्याला लक्षात ठेवायला म्हणून 21st आणि 71 यांना ॲडिशन केली. 92 झाला, 92 बोडो, डोगरी, मैथिली, संथाळी 4, म्हणजे पहिल्यांदा 1 झाली, दुसऱ्यांदा 3 झाल्या, नंतर 4 झाल्या. ठीक आहे असं. आणि 96th अमेंडमेंट ॲक्टनी त्यांनी काय केलं आहे, ओरियाचं नेम ओडिया केलेलं आहे. सो या अमेंडमेंट ॲक्ट्स आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. आता कुठल्या तरी टेस्टमध्ये कदाचित मला असं वाटलं असेल की 96 नाही आहे, 97th आहे, त्याच्यामुळे स्पेसिफिक मला जेव्हा पण मी हे रिवाईज करेल मला हे पक्क डोक्यात असायला पाहिजे की ही 97 नाही आहे, त्याच्यामुळे मी क्रॉस करून 97 लिहिलं आहे, कारण मी कुठल्या तरी टेस्टमध्ये कधीतरी ती चूक केली असणार आहे म्हणून मी असं लिहिलं. सो आपल्या नोट्समध्ये वारंवार आपल्याला रिमाइंड करण्यासाठी गोष्टी लिहायला पाहिजे की बाबा हे इथे चुकलं होतं. सो ही थीम लक्षात किंवा तो ही फॅक्ट किंवा ही कन्सेप्ट लक्षात राहिली पाहिजे. ही एक फॅक्ट होती, मी फॅक्टला सरळ कट केलं, माझ्या डोक्यात जी इमेज बसली होती 96th अमेंडमेंट ॲक्टची ती 97th अमेंडमेंट ॲक्ट होती, त्यामुळे मी क्रॉस करून ती लगेच माझ्या डोक्यात ही फिक्स केली की 97 नाही 96 आहे. सो आपल्या नोट्समध्ये हे आपल्या नोट्स आपल्यासाठी आहे, दुसऱ्या कोणाला दाखवायला नाही आहे, त्यामुळे आपल्याला जे जे बरं पडतं ते आपण आपल्या नोट्समध्ये ॲडिशन किंवा डिलिशन करत राहायचं आहे. 73rd कन्सिडर द फॉलोइंग पेयर्स: भारतीय जनसंघ श्यामाप्रसाद मुखर्जी, सोशलिस्ट पार्टी C. राजगोपालाचारी, काँग्रेस फॉर डेमोक्रेसी जगजीवन राम, स्वतंत्र पार्टी आचार्य नरेंद्र देव. सो हा पण याच्यामध्ये पण स्वतंत्र पार्टी जो आहे हा PYQ होता, त्याच्यामुळे तो जर का ऑप्शन केला असता तर आपल्याला हे आन्सरही आरामात आलं असतं. आणि एनिवे लीडर्सवर जनरली UPSC क्वेश्चन विचारतात, त्याच्यामुळे त्यांच्याशी रिलेटेड काय काय गोष्टी, आणि त्यातही PYQ जर का लीडर एखाद्याचा आला असेल तर ते माहिती असणंच एक्सपेक्टेड आहे. स्वतंत्र पार्टी C. राजगोपालाचार्यांनी फॉर्म केली होती, त्याच्यामुळे हा पण ऑप्शन गेला, हा पण ऑप्शन गेला, उरले 2, ओनली 2. 74th which of the following statements are correct about the Constitution of India? Powers of the municipalities are given in part 9A of the Constitution. Emergency provisions are given in part 18 of the Constitution. Provisions related to the amendment of the Constitution are given in part 20 of the Constitution. सरळ परत मी सांगते, परत सांगते की पहिल्या पार्टमधले जे टेबल्स आहेत ते अत्यंत इम्पॉर्टंट आहे. असाच्या असा टेबल कम्प्लिटली माहीतच असला पाहिजे. हा माहिती असला तर मागच्याचा आन्सर आरामात आपल्याला येईल. 75th which of the following statements is correct as per the Constitution of India? Interstate trade and commerce is state subject under the state lists. Interstate migration is a state subject under the state list. Interstate quarantine is a union subject under the union list. Corporation tax is a state subject under the state list. आता यांनी स्टेट लिस्ट आणि सेंट्रल लिस्टबद्दल विचारले, युनियन लिस्टबद्दल गोष्टी विचारल्यात. सो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं एक्सपेक्टेड आहे का, की प्रत्येक पूर्ण अख्खी लिस्ट पाठ होणं ह्युमनली पॉसिबल आहे का? असेल, पण आपल्याला गरज नाही, एवढं पण नाही करायचं आहे. सो काय करायचं की एकदाच जस्ट त्याच्यावरून नजर मारायची, एखादा म्हणजे किंवा काही सब्जेक्ट्स असतील NCERTच्या बुकमध्ये पण त्यांनी काही सब्जेक्ट वाईज दिलेले आहेत, तो एक छोटासा टेबल जरी लक्षात ठेवला तरी त्याच्यावरून हे आन्सर आलं असतं. किंबहुना नॉर्मली क्वारंटाईनवाला जस्ट कोरोनानंतरचा जो हे होता
त्याच्यानंतर पण या बऱ्याचशा गोष्टी न्यूजमध्ये, म्हणजे फेडरल लिस्ट, सेंट्रल लिस्ट, ह्या सगळ्या गोष्टी प्रचंड न्यूजमध्ये, स्टेट लिस्ट आणि युनियन लिस्टच्या काय आहे, कॉन्करंट लिस्टमध्ये काय आहे, कुठले सब्जेक्ट असायला पाहिजे होतं, हे खूप न्यूजमध्ये होतं. त्याच्यामुळे त्यांनी हा एक क्वेश्चन टाकला. म्हणजे आणि UPSCची सवय की अगदीच त्यावेळेस करंटमध्ये ते टाकत नाही, पण कल्चरचे त्यांनी यावेळेला टाकले होते, पण पॉलिटीमध्ये ते थोडेसे बॅकला गेले आणि त्यांनी थोडेसे बॅकवरचे क्वेश्चन टाकले. याचा आन्सर C आहे. आता इथे ट्रिक्स वगैरेसाठी नाही, हा कम्प्लिटली नॉलेजवाला क्वेश्चन आहे, पण तरी पण एक ऑब्झर्वेशन आपल्याला, आपण फक्त एक बाजूला ठेवूया ऑब्झर्वेशन. याने इंटरस्टेट ट्रेड अँड कॉमर्स स्टेट लिस्टमधला दिलेला आहे, स्टेट सब्जेक्टमधला दिलेला आहे स्टेट लिस्ट, त्याच्यानंतर इथे हे युनियन लिस्टमध्ये टाकलेलं आहे आणि इथे स्टेट लिस्ट टाकलं आहे. हा एक ऑडमॅन आउट आहे. पण असं झालं म्हणजे आता ट्रेंड काय सेट होईल की बाबा नाही, एक ऑडमॅन आउट जो असतो तो आन्सर येईल आणि UPSC नेक्स्ट टाइम काय करेल, काहीतरी दुसरा क्वेश्चन टाकेल आणि त्याच्यात ऑडमॅन आउट आन्सर नसून या बाकीच्यांपैकी आन्सर असेल. त्यामुळे एका क्वेश्चनच्या बेसिसवर कुठलाही कन्क्लुजन न बनवता हा जस्ट एक पॅटर्न लक्षात ठेवा की बाबा त्यांनी ऑडमॅन आउट एक इथे टाकलेलं आहे. असे मल्टिपल टाइम्स जेव्हा पॅटर्न जर का आले तर गोष्ट वेगळी, पण लगेच हा आला आणि आपण ऑडमॅन आउटवाला आन्सर करून द्यायचं असं कधीही करायचं नाही. हा नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे, इथे कुठलीही ट्रिक कामात येणार नाही आणि असंच आपल्याला पुढे जायचं आहे. आता पुढचं क्वेश्चन.